नमस्कार. आजच्या या अभिनव काव्य दरबारात मी कोमल घोरपडे तुमचं मनापासून स्वागत करते. अल्पमती मी बालिका करते काव्यशास्त्र. हे काय लिहिलंय हो मी? हे काय लिहिलंय? उदबत्ती. उद्बत्ती उद्बत्ती लिहिलंय का ते? मग व्युत्पत्ती. अच्छा अच्छा. ती 3 पत्ती रे. अरे हा. ती हरिपत्ती. हो गप्प बसाव. आणि कोण कोण आहात कोण तुम्ही? कोण आहात तुम्ही? हा. अरे मी साक्षात इंद्रदेव हा. आणि हे यमदेव. काही काय हसताय ना? अहो कशावरून तुम्ही यम आणि हे इंद्रदेव? कशावरून? थांबा. कॉस्ट्युमची पावती. अगं बाई खरंच. हो हो. बसा बसा. बरं का राजकमल मॅडम? काय काय पटलंय ना आता त्यांना? कशाला वाढवतोयस? पुढे खूप काय काय वाढून ठेवलंय रे. हो हा. बरं राजकमल मॅडम, अरे राजकमल नाही, कोमल. ऐका. हा. आम्ही इथे का आलोय? आम्हाला जर एखाद्या कवीची कविता आवडली तर आम्ही त्याला नजराणा देऊ, आणि जर एखाद्याची नाही आवडली हं. तर त्याला हे डायरेक्ट घेऊन जाणार आहेत. कुठे? अगं बाई. तर मी निमंत्रित करते काही कवींना. तत्पूर्वी माझ्या काही ओळी मी इथे तुमच्या पुढे ठेवते. मला चिवडा नाही तर शेंगदाणे चालतील. हा? आणि थोडा आईस. अरे त्या काही चकणा नाही ठेवत आहेत, त्यांच्या स्वतःच्या काही ओळी ठेवतायत आपल्या समोर. हा हो हो का? ठेवा ठेवा. हा. तर प्रसंग असा आहे की नवरा बायकोला रोज दारू पिऊन मारझोड करतो आणि त्यातच तिचा मृत्यू होतो. यस. मृत्यू. खुश झाले ते मृत्यूमुळे. तर व्यसनाधीन नवऱ्यामुळे त्या स्त्रीचा हुंडा बळी. म्हणून मग माझ्या कवितेचं शीर्षक आहे अस्वस्थ सूर्यास्त. मंदावला पृथ्वीचा वेगही फिरण्या नाही आतुर. ऐकलं का? हा हा. मंदावला पृथ्वीचा वेगही फिरण्या नाही आतुर. चंद्रही झाला फितूर. आता कोण होणार त्याचा साक्षीदार? सूर्याच्या ताटाभोवती सांग कोण काढणार रांगोळी नक्षीदार? ही हुंडाबळीची कविता? यात हुंडा देणारा कोण आहे? चंद्र आहे का सूर्य आहे? आणि कोणाचा बळी जातोय? पृथ्वीचा का त्या रांगोळीचा? नेमकं काहीच कळायला मार्ग नाहीये. यमा उचल हिला. अजून एक ऐकूया कविता. पुढची कविता ऐकवते. ऐका ना नीलकमल ताई, नीलकमल. कोमल. तिथे ना विंगेत काही नट म्हणून माणसं उभी केली आहेत. हा. त्या नटांना बोलवा आता. हो, हो. हा. तर निमंत्रित करते कवी अपशकुनी यांना. तुभंगनी हरिणी माता फाटले. मी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत कवी झालो. का? काय म्हणजे? हो हो का? मी जन्माला आलो आणि माझ्या घरावरचे 3 पत्रे वादळात उडून गेले. माझ्या आईचं बाळपण करणाऱ्या दाईनीला पॅरालिसिस झाला. मग काय मग मी स्वयंप्रेरणेने बाहेर आलो. माझी चिमुकली पावलं या दुनियेत बाहेर पडली आणि माझ्या बापाची पावली हरवली. तेव्हापासून प्रत्येक जण मला हिणवू लागला, अपशकुनी अपशकुनी अपशकुनी. हे अपशकुनी अरे हाच हाच होच वाटतं. तरी म्हटलं सकाळी सकाळी मला करपट ढेकर काय येत होतं. ते तुला ह्याच्यामुळे येत नाहीयेत. मग तू कोल्ड्रिंक मध्ये पाव बुडवून खाल्लास ना, त्याच्यामुळे होत आहे तसं. माझा डावाडोळा फडफडतोय. काहीतरी विपरीत घडायच्या सुरू करा. आता मी निमंत्रण देते कवी बलम पिचकारी यांना. आदाब 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 आदाब. अख्खी स्किट आणा, फुटेज खाणार.
आदाब हा आदाब या. आजच्या गावात काय केलं? तुम्ही म्हणला ना हात दाब. अरे मोहतरमा मोहतरमा नाही. मोहतरमा नाही, गुलबाकावली मॅडम. आ? अरे गुल बकावली नाही रे, बकावली गुल हे कोमल. हा आदाब आता बसा ना बसा. हो हो माझा प्रश्न असा होता, आदाब बस इकडे. बस. जी फरमाइए. हा माझा प्रश्न असा होता की तुमचं नाव बलम पिचकारी कसं काय पडलं? बलम पिचकारी माझं नाव नाही. मग काय पत्ता आहे? पत्ता आहे तो? ही मला माझ्या श्रोत्यांनी बहाल केलेली पदवी आहे. अच्छा. अच्छा काय अच्छा पदवी ना शिवी आहे ती शिवी. कविता म्हणताना पिचकारी तोंडावर उडतो लोकांच्या, म्हणून लोकांनी शिवी दिली ती. एक मिनिट अपशकुनी, मी तुमचं थोबाड लाल करीनं सांगून ठेवतोय. माझं थोबाड लाल करशील? हा. माझं हा. तुला शाप देईन. अर्ज किया है, काउंटर बंद आहे, तिकडे जा. अर्ज किया है, कावळ्याच्या सापाने मरत नसते गाय. वा. कावळ्याच्या सापाने मरत नसते गाय. ज्याचं दूध फाटलं या, तो कशी देणार साय. ज्याचं दूध फाटलं या, अरे तो कशी देणार साय. बस इकडे. बस इकडे. फालतूगिरी बंद कर. मी काय म्हणतो, आ? सकाळ मॅडम. अरे सकाळ नाही रे, दुपार आहे. आ? कोमल कोमल. हा. ते काय झालं होतं, येताना मला कोणीतरी सांगितलं होतं काव्य दरबार आहे. हो. ते सोडून सगळं चालू आहे इथे, तर काहीतरी कवी बिवी बोलवा नाही का? आता मी पुढच्या कवीला आमंत्रित करते. हा. कवी काव्यगुप्त चौर्य यांना. वा वा. आता मला एक वेगळाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हो विचारा ना विचारा. काव्यगुप्त चौर्य हे नाव तुम्हाला कसं पडलं? वेल वेल नाही, पटकन सांग. कोण आहे ते? हे कोण आहे ते? वेल चांगला प्रश्न होता. माझं नाव चौर्य आहे, आडनावमध्ये चौर्य आहे, कारण आमचा पिढीजात चोरीचा धंदा. क्या बात. हे घ्या, ही तुमची जोडवी. पाया पडलो ना तेव्हा काढली. क्या है? आता जोडवी देताना अंगठी पण काढली. हे घ्या. क्या बात है, क्या बात है. आमचा पिढीजात धंदा आहे. वा वा. तुम्हाला सांगतो, आमचे आजोबा होते ते मोठे दरोडेखोर होते. आमची आजी होती ती ट्रेनमध्ये पिना बिना मारायची लोकांना, क्या बात. आणि छोटा पिनचा चार्जर बिर्जर ती चोरायची. वा. आणि माझे जे बाबा होते ते फणी बिणी मारायचे. वा वा. आणि माझी आई भुरटी चोर होती. क्या बात आहे. मला एक प्रश्न पडला. हा, बोला. आई वडिलांनी तुम्हाला जन्माला घातलंय का मग हॉस्पिटल मधनं चोरून आणलंय? आई वडील चोरून भेटले आणि माझा जन्म झाला आणि चोरी उघडकीस आली. वा 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 दादा. नाही, पण प्रश्न तसाच राहिला की काव्यगुप्त चौर्य नाव कसं पडलं? हा तेच सांगतोय. काय झालं, एका छोट्या गुन्ह्याखाली मला अटक झाली होती आणि मी जेलमध्ये गेलो. तिथे माझी ठासून कविता प्रतिभा जी भरलेली होती माझ्या ठासून, त्याची प्रचिती मला आली. मला कळले की कवितेवर माझं किती प्रेम आहे. क्या बात आहे. कविता इज माय फर्स्ट लव्ह. वा वा वा. आणि मी कविता करायला लागलो. आमच्या घराचा त्याला खूप विरोध होता. मग मी सुवर्णमध्य काढला. मी कविता अशी करायला लागलो, पहिली ओळ मी मोठ्या कवीची चोरायचो आणि दुसरी ओळ माझीच चोरतो मी. ही तुमची फालतूगिरी झाली असेल ना, तर ज्यासाठी आपण जमलोय ते काही कविता वगैरे होईल का इथे? हो. तर मी आता कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करते मला स्वतःलाच. अरे याला काय अर्थ आहे? याला काय अर्थ आहे? भातुकली. अरे हमें बुला कर खुद. बोल 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 तेवढं पूर्ण करतो. बोल.
अरे हमें बुलाकर खुद शायरी कर रही हो, कुछ तो वफा करो. वाह वाह वाह. हमें बुलाकर खुद शायरी कर रही हो, कुछ तो वफा करो. वाह. अरे कोई टोचन वैन मंगाओ और इन्हें दफा करो. वाह वाह वाह. क्या बात आहे. ऐका ना मॅडम, हा काय आहे, इथे येताना सांगितलं होतं की काव्य दरबार आहे. हो. मग करा ना सुरू कवितेसारखं काहीतरी. कवी अपशकुनी हा. या. चित्त. एक मिनिट, डायरेक्ट नाही बोलायचं तोंडावर. नाही एक मिनिट. नाही एक सेकंड. आपल्याला पण इतकी वर्ष आपण पण काम केलेलं आहे. Exactly. नाही विंग्यात बोलला ठीक आहे. इथे डायरेक्ट नाही बोलायचं. चित्त नव्हतं थाऱ्यावर अशी कविता आहे माझी. पूर्ण ऐकून घ्या. ठीक आहे, ओके, हरकत नाही. तुम्हाला काय वाटलं? काय असं काय वाटलं नाही. चित्त नव्हतं थाऱ्यावर, चिंता मेंदू माझा सडवी. क्या बात आहे, सडवी. पुढे बघा, पडवी असेल बघा. या बघा. नाही कडवी असेल, कडवी. लागली भेट. बघूया. बोला. घ्या. चित्त नव्हतं थाऱ्यावर, चिंता मेंदू माझा सडवी. 2 पावलं चालत गेलो, मनी मांजर गेली आडवी. आडवी दादा, क्या बात. सडवीला आडवी. क्या बात. दादा. 7 पावलं मागे गेलो. क्या बात है, क्या बात है दादा, क्या बात है. हा? 7 पावलं, मागे गेलो. 7 पावलं. मागे गेलो. फालतुगिरी करायला लावला. फालतुगिरी करायला लावली का मी? शांत व्हा तुम्ही. शांत हो म्हणजे काय? मग मग फालतुगिरी लावल्या माणसाने. या इकडे या. मग ये रे इकडे. मी ऐकून हा, बोला. 7 पावलं मागे गेलो यार. किती वेळ तो कष्ट करतोय तरी काय बोलतोय मध्ये मध्ये. एक तर काय बोलतोय कळत नाही. काय बोलतोय? काय बोलताय? हरकत नाही. मला बोलताय तुम्ही? नाही तुम्हाला नाही, मी जस्ट सांगतो त्यांना. 7 पावलं मागे गेलो, मला दिसली साळुंखी. क्या बात है दादा, साळुंखी म्हणजे काय व्हायचं ह्याच्यामध्ये काय व्हायचं? कविता करा. मी करतोय. हरकत नाही. मला दिसली साळुंखी. मी म्हणालो साळुंखीला, काय ग साळुंखी तुझी जोडी कुठं? दादा. डरते दादा. डर तो है. हे निकालो, डरते उधर. आजच्या गावात मी म्हणालो साळुंखीला, तुझी जोडी कुठे? क्या बात है. साळुंखी मला म्हणाली, मी अजून सज्ञान नाही, माझ्या जोडीला अजून समाज रेडी कुठे? दादा. म्हणजे मी समाज व्यवस्थेवर या कवितेतून बोट ठेवलेला आहे. दादा, पुढच्या वेळेवर पटकन बोट ठेवा आणि पुढे वाचा. लोकांनी चपला मारण्याआधी पुढे घ्या. चालत होतो अज्ञान रस्त्याच्या वाटेवर. एक मिनिट. रस्त्यावर की वाटेवर? तुम्ही काय घ्या वाटेवर. ओ माय गॉड. वाह टेबल तो देखो इनके. चालत होतो अज्ञात रस्त्याच्या वाटेवर, अचानक दिसलं मला नाग नागिणीचं जोडपं. वा. अचानक दिसलं मला. एक सेकंड. ये यार शिट. ऐका ना, चालू आहे माझं चालू. घ्या. अचानक दिसलं मला नाग नागिणीचं जोडपं. समोर होतं छोटस झुडपं. काय चाललंय फालतूगिरी? माझी चाललंय ना कविता इकडे. झुडपं दाखवतोय. त्या झुडपं? हे बघा, हे झुडपं दाखवतोय आणि हे नाग आणि हे नागिन हे दाखवतोय. तुमच्या कवितेत होतं ना, तेच दाखवतोय मी. तुझ्या नागाला ठेची ना मी. तर दोघांचा चालू होता प्रेमाचा धुडगूस आणि समोर पाहत होतं काय एवढं मोठं मुंगूस. हॅलो, मेंटन हॉस्पिटल. ताबडतोब काय पाठवता आलं ती इकडे पाठवा जरा. मला वाटलं मुंगूस माझा प्रश्न सोडवी, पण मनी मांजर गेली आडवी. तीनच आहेत रे शब्द. क्या बात आहे. त्यात पण ब्या काद वगैरे कसं बोलू शकतो तू? झाली कविता माझी झाली. वा वा. या तुमची क्या बात आहे दादा. ही जागा मानला पण मानला. वा. बलम पिचकारी.
गौर फरमाइए. हा केलंय सर पडपड रिलॅक्स. हा. सखे तुला मी माझ्या दिलाचा दिलबर मानलंय. वा हे बऱ्याच वेळाने कवितेसारखं वाटतंय काय है ना? ऐका, ऐका. सखे मी तुला दिलाचा दिलबर मानलंय. शेवटचा शब्द नाही कळला. तो कुठला होता? नाही, ते पानाचं ओघळलं ते मी. अच्छा अच्छा. सखे मी तुला माझ्या दिलाचा दिलबर मानलंय. बघ तुझ्यासाठी मी 21 नक्की कासव आणलंय. ओके पुढे गेलो. तुझ्या हृदयात मी माझ्या प्रेमाचं गुप्तधन खणलंय. तुझ्या हृदयात मी माझ्या प्रेमाचं गुप्तधन खणलंय. बघ सखे बघ तुझ्यासाठी मी 21 नक्की कासव आणलंय. हॅलो मेंटल हॉस्पिटल कुठपर्यंत आला तू? तुम्ही लवकर या ना, हे वाढत चाललंय. मला वाटतं आपण कवितेचा कार्यक्रम पुढे चालू ठेवूया असा. नक्कीच. हा? आता मीच राहिलो आहे मध्ये, मीच असावा. वा 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 चौर्य मौर्य तुमची कविता. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे आहा. ते गालीचे मी चोरत असतो जगणे माझे हे बघ, धमालीचे. क्या बात आहे दादा धमालीचे. पुढची कविता आहे. ओळखलत का सर मला? मगाशी नाही का आपली ओळख झाली? असं काय करताय? आणि मला तुम्ही सरवीर कशाला म्हणताय? बसा. नाही नाही, कविता आहे ही. कविता म्हणतो. ओळखलत का सर मला? पावसात आला कुणी. क्या बात आहे. कोणी म्हणजे? ओळखलत का सर मला? पावसात आला कुणी. तू कोण मोठा शाना लावतोस मला लोणी? मी लोणी कधी लावला? मुद्दा कधी लावला लोणी? मुद्दा तो नाहीये. तू मला बोलतोस लोणी लावायला? नाही, नाही, मी कधी लावलं लोणी? नाही, नाही, कविता आहे. लोण्याच्या बुक्कीत मारेन. नाही नाही, एक मिनिट, कविता आहे. ह्याला तुम्ही सांगा. दादा, कविता आहे ही. हा मी लोणी लावू ह्याला? नाही हे टकऱ्याला? नाही नाही दादा ऐका, ही बँकेची कविता आहे, लक्षात घ्या तुम्ही. बँकेची? हा ते लोन बी नाही ना त्याच्यात. हे बघा, या कवितेचा अर्ध श्रेय मी तुम्हाला देणार. बरं ठीक आहे, मी पुढची एक कविता आहे ती वाचतो. हा हा. हा, म्हणजे मला पूर्ण श्रेय मिळेल. हा हा वा वा इर्षाद इर्षाद. गौर फरमाएगा. हा हा विजेत्यांचे अभिनंदन. क्या बात आहे. वास्तववादी आहे आत्ताच्या ह्याच्यावरचे परिस्थितीवर. वा वा वा. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आभार दादा आभार. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक विनोदी अभिनेता. अभिनेता. वा वा दादा. अरे याने अँकरलिंग चोरली आहे आणि ती कविता म्हणून साजरा करतोय. हो काय हे असं करतो तू? पुष्कर श्रोत्रींची चौरी आहे ना मी, ते हे तेच काय करणार. फालतूगिरी आहे तुमची. याच्यापेक्षा माझी बरी आहे बघा. हो हो. तुम्ही माझी व्हायची एक अजून. मिनिट. सुटला मोठा वारा ह्याच्या पहिल्या थोबाडीत मारा. एक मिनिट, माझी अजून व्हायची आहे. नाही, नाही, मला गाव सारा एक मिनिट, माझा टाका सटकला तर होणार नाही. काय सांगतो करणार? काय. ए, दादा, ए, एक मिनिट, तुम्ही कमी काय करू. करणार? याला तुम्ही एक काय काय केलं? काय? चला चला, मी यम आहे यम, तुम्हाला घेऊन जायला आलोय. चला अरे ऐका रे. चला. एकदम अहो, ए, अच्छा. चला चला आई शपथ, तू माझी जागा का घेतली? ए आदित्य, तू शायनिंग मारू नको. ए मी शायनिंग मारणार जा, कारण सगळ्यांना माहिती आहे की चॅनल मध्ये मीच चिकना हिरो आहे. मागच्या वर्षी सगळे अवॉर्ड मलाच मिळाले होते. ए ती आली आहे का रे? कोण रे? ऐना ऐना. ए ती माझी आहे, माझी आहे ती. अरे ऐना कशी तुझी असेल? तुझी तर स्वानंदी आहे ना. स्वानंदी हा माझी? हा. टिकेकर. अबे टिकेकर, बाबाजी माफ करा बाबाजी. बाबाजी अबे टिकेकर नाही, मग? स्वानंदी स्वानंदी. तुझ्या सिरियल मधली ती सगळ्यांना दीपिका पदुकोण वाटते बघ ती. ती 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 तुझी आहे. बरं जाऊ दे, महत्वाचा मुद्दा. तू माझी जागा का घेतलीस? हा 8:30चा स्लॉट माझा आहे.
8:30 वाजताचा हा प्लॉट माझा, मी 8:30 वाजता येतो. अरे माझा 7:30चा प्लॉट आहे. हा? तुझा 8:30चा होता. तो आता वैभव मांगलेनी घेतलाय. कुठं आहे तो वैभव मांगले? तो नाही आला, तो आपल्या पंचला घाबरतो. हो? आई शपथ. जाऊ दे, संख्या किती रे? 2 तू आणि मी संख्या. अरे हे संख्या आपला दोस्त तो, ते आम्ही सारे खवई रे. हा कटकट. हा. हा तो आहे ना, इथंच आहे. तो आला. आई शपथ. हा बघ खातच आला. हा बघ. मायची कटकट तुमच्या, मी बाहेर कावापासून तुमचा आवाज ऐकलो. मायची कटकट तुमचा आवाज कुठं ऐकू येत आहे? मायची कटकट मला एक कळत नाही, आपली शाळा आहे का काय? का? तुम्ही कशासाठी बांधता इथं? अरे कशासाठी म्हणजे मी त्याला सांगत होतो ही जागा माझी आहे, तर हा या जागेवर बसला होता. मायची कटकट तुमची जागा सोडून द्या, माझी जागा कुठे आहे ते सांगा. तुझी जागा परभणीत. मायची कटकट जोक मार नको. हे जोक मारू नको. काय जोक मारू नको? मग मी जेवू काय, जगू कसा? तुझं बरं आहे राव, कुणाच्या पण घरी जायचं आणि चरत बसायचं आपलं. आमचं काय असं नाही, आम्हाला मेहनत करावी लागते, आम्हाला पोट भरावं लागतं. मायची कटकट ललित, तू ये परभणीला, नाही 2-4 कविता फेकून मारल्या तुझ्या तोंडावर, मग सांगतो तुला. ए बाबा, तू काय पण कर, मला लात मार, काय पण कर, पण कविता नको मारू. मग आता ऐकाच तुम्ही. हा नको. बर्नीत बर्नी, लोणच्याची बर्नी. हा. मायची कटकट बर्नीत बर्नी, लोणच्याची बर्नी. हा. जगात जर्मनी, भारतात परभणी. वा वा, मस्त मस्त मस्त. ही मस्त आहे. अरे आवडली म्हण, नाही तर परत बोलायचा. अरे वा मस्त आहे, मस्त, आवडली. मस्त. वा वा मस्त आहे, आवडली. आवडली जबरदस्त. आता दुसरी हाणतो पटकन. ठंडी से कश्मीर का बर्फ गोठारे. हाँ. ठंडी से कश्मीर का बर्फ गोठारे. नमस्कार महेश कोठारे. इन्स्टंट फेकली त्यांच्यावर आता. आता गप बसतो का तू? हे गप्पा बसा, भांडू नका आता. का? आता गंभीर राहा. का? तो जय येतोय, जय. जय आईच्या गावात. आला तो बा आला. मायची कटकट खबर बघा या. सिरियस आहे तो. आदित्य काय बोलला? अरे, काय झालं तुला? बेडकाचा आवाज आला आता. आता आदित्य कोणाचे आहे ते सांगा आधी. मायची कटकट तुमचं तुम्ही ठरवा, तुझी का सोबत व्हायची, आम्ही काय सांगायचं? आदित्य जागा कोणाची आहे ते सांगा आधी. अरे वा, याने जोकची जागा काढली इथं. वा वा, अभिनंदन. हे तू असं काय बोलतो रे? हा, तर सर्दी झाली का? गोळी घे ना. ए, त्याला सर्दी नाही झाली, मग? त्याचा आवाजच तसा आहे, आतमधल्या आतमध्ये असा घुमल्यासारखा आहे, म्हणजे असा असा. हे दाखव ना, काढून आवाज काढू नका ना. आदित्य अरे अजून एकदा, अजून एकदा. अरे हा, आता निळे फुले. जान्हवी मॅडमचा तास आहे, बसून घ्या लवकर. जान्हवी मॅडम येतील आता. मायची कटकट मी इथे बस. हे इथे इथे जय, कम कम. रोज रोज कसरत तारेवरची होणार बाई मी या वर्गाची. रोज रोज कसरत तारेवरची होणार बाई मी या वर्गाची. राणी मी गणिताची शिकवीन गणिते कशी बशी. थोडी लसावी थोडी थोडी मसावी, थोडी थोडी प्रमेय गणितीची. होणार बाई मी या वर्गाची, होणार बाई मी या वर्गाची. काही या. नीळ, चल जागेवर जाऊन बस. चला सगळ्यांनी आपापल्या जागेवर जाऊन बसा. तू काय नीळ खाऊन आलायस का आंघोळ केलीस? नीळ? अरे हे काय, किती नीळ घातलीये तुझ्या आईने, म्हणजे शर्टाला. शर्टाला चला निळा कोल्हा दिसतोय ना मॅडम? हा एकदम. एकदम. ही निळा कोल्हा म्हणजे काय रे? अरे ज्याचा कोल्हा निळा असतो तो निळा कोल्हा. ए, म्हणजे अरे म्हणजे नंतर सांगतो, नंतर. चला जरा बसा सगळ्यांनी. अवघड आहे. चला हवा येऊ द्या. आता अभ्यासाला सुरुवात करूया. श्री मॅडम, त्याच्या आधी काहीही हो लिहायचं राहिलं
काही या मुलांनो. चला. हवा येऊ हवा द्या. येऊ द्या. अरे काय तुमचं सारखं सारखं हवा येऊ द्या का म्हणताय? मायची कटकट आमच्या कार्यक्रमात आम्ही सगळ्यांचं प्रमोशन करायचं. आमचं प्रमोशन संजय जाधव सोडलं तर कुणीच करत नाही. करेक्ट आहे की नाही संजय जाधव? ते काय सर आपल्या ठरल्याप्रमाणे तुमच्यावर एखादं दुसरं आम्ही टाकून देतो. बाकीचे वाचतील नाही वाचतील हा तर कन्फर्म वाचतो आपला. तर सर तुम्हाला खरं तर स्किटमध्येच घेणार होतो पण चड्डीमध्ये तुम्ही शोभणार नाही म्हणून आम्ही चारच बसलो. झालं. हा. आता अभ्यासाला सुरुवात करूया. हो. तर काल मी तुम्हाला होमवर्क दिला होता आई आजींवरती निबंध करायला. बरोबर? हो. सगळ्यांनी लिहिलाय? हो. जय. आई आजी माझ्या सिरियल मध्ये नाही, मी निबंध लिहिणार नाही. नीळ हा तू लिहिलायस निबंध? हो लिहिलाय ना मी. वाच बरं. माझ्या निबंधाचं नाव आहे आई आजी. गुड. आई आजी नावाची एक आजी असते. वा. वा. फुल स्टॉप. ए, फुल स्टॉप. फुल स्टॉप. 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 तिला 2 कान 2 पाय 2 हात आणि 1 खुर्ची असते. हा आई आजी रोज बसते खुर्चीवर. खुर्चीवर. खुर्ची लाकडाची असते आणि आई आजी कापडाची असते. म्हणजे सफेद कापडाची असते. सफेद कपडे घालतात त्या. कपडे. तिच्या हातात मोबाईल असतो. वा. आणि ती नेहमी ए फोनवर कॅन्डी क्रश खेळत असते. हा. धन्यवाद. वा वा वा. कडक हुशार आहे यार तू. मस्त. आणि मी तू निळा कोल्हा. त्या आईला हिला कसं कळलं? ए, निळा कोल्हा म्हणजे काय रे? अरे निळा कोल्हा म्हणजे ए, बस. ए, बस खाली. आता दुसरा प्रश्न मराठीचा. तर मी तुम्हाला झी मराठीवरच्या फेमस सुविचार सांगणार आहे सिरियलचे. त्याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा. माहिती कट- रेडी? हा. मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं. म्हणजे विशाखा सुभेदार. केवढं मोठं मन आहे त्याचं. हं? बस खाली. माणसं खरी असली की नात्यात खोट येत नाही. म्हणजे वैभव मांगले. मायची कटकट पर्सनल टाकू नका सांगितलं होतं मी तुम्हाला आधीच. पुढचा सुविचार मस्ती नाही तर दोस्ती नाही. म्हणजे वच्छी आत्या कसं काय? तिच्या जाम मस्ती आहे. ए? काहीही बडबडू नकोस. नको 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 ए नाही रे. नको. जय. सारखं रेडतो तो. आता तर त्या आईला काय 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 झालं झालं तुझं? ए, नीड मायची कटकट काय झालं अरे नीड? बेडकाचा आवाज येतोय 17 काय. बस खाली गप. भास रे भास. हा तुम्ही काहीतरी झालं सांगा. तुमचं? हा तर मुलांनो मला की नाही तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. तसं नाही म्हणजे आज आपल्या शाळेत इन्स्पेक्टर येणार आहेत. कोण? रमेश भाटकर. नाही रे, शिक्षण अधिकारी. अच्छा खूप मोठे अच्छा. अधिकारी आहेत ते. शिक्षण केतकर अधिकारी. काका. बरोबर बरोबर. योगेश सोमन. येतील ते. अरे सर आधी सर आधी. अरे या सर. काय चालू आहे? मुलांनो बरे आहात ना सगळे? हो माई बरे आहात ना तुम्ही? हो, हो. व्यवस्थित आहे ना? हो एकदम. डिलिव्हरी झाली की कळवा. ओके. अरे सगळे आलेत ना? नाही नाही एक विद्यार्थी राहायला यायचा मॅडम. मायची कटकट तुम्ही म्हणला होता ना ते एक नवीन येणार आहे कॅन्डिडेट. आलंच नाही अजून. कुठे गेला? Absentee म्हणजे काय आहे? काय शपथ. हे? कोण आलंय पोरगं आता जवळ काढून? ए, हा कोण आहे रे? हा वैभव मांगले का रे? नाही 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 तो अनिल आपटे. हा काय मग वाचला तू? चल. का ह्यात काय पंच होता? पंच नव्हता, माझं थोडं पर्सनल आहे ते. मायची कटकट पंच मारू नका सांगतो तर. कोण आहेस तू? आपटे आपटे. अबे आपटे आपटे काय बोलायला? आपट्याचे पानं मोठं आहेत तुझ्यापेक्षा. आपडला तर फार फार आपटी बार म्हणून फुटशील तू. आपटे आपटे गुराला काय बागाला का मोठं आपटे आपटे गुराला काय अक्कल आहे का? मास्तर अरे मास्तर. अरे आज वेगळा रोल आहे. वेगळा आहे. हा. ए जानू. तू काय करतोयस इथे? मॅडम म्हणजे तुमचं आणि ह्याचं. ए?
ओळख आहे तुमची, ओळख आहे. हो एक नंबरचा आगाऊ मुलगा आहे हा. बस तिथे. इथं बसा ना तिथं. अरे अरे मी बसू तरी कुठे? अरे तू बसू नको, उभा राहा म्हणजे बसल्यासारखा दिसशील. हा? आता काही प्रश्न विचारतोय, मराठीतल्या म्हणी आहेत त्या पूर्ण करायच्या. हा? व्यवस्थित अभ्यास केलाय ना, करून घेतलाय ना मुलांना. हा सांगा आता. आयत्या बिळावर ललिता. शाबास, जबरदस्त हो. जबरदस्त. हा दोन्ही घरचा पाहुणा. नील. कस काय? तो स्वतःच्या घरी कमी असतो, बायकोच्या घरी जास्त जातो. लग्न झालेलं नसताना दोन्हीकडून पेमेंट पाहिजे. 25 दिवस भरतात त्याचे तिकडे. अरे काळजी करू नको, तुझ्यासाठी पण काढतील झी मराठीवाले नवीन सिरियल. तुझे 30 दिवस भरतील. हा आता तिसरी म्हण. आपला तो बाबू आणि दुसऱ्याचा तो पिंट्या. अरे पिंट्या, बरोबर बोललाय. हा आणि आता शेवटचं एक, मुच्छे होतो. बानूच्या बाबांसारखी हो, नाही तो नाही हो. वा वा वा, जबरदस्त मुच्छे आहेत त्यांची. म्हणी आहेत माझ्याकडे, त्याचा अर्थ सांगायचा किंवा पूर्ण करायचा. हा काखेत कळसा, गावाला वळसा म्हणजे अस्मिता. करेक्ट आहे, करेक्ट आहे. दोघात तिसरा. हा दोघात तिसरा काय? अरे दोघात तिसरा. तेच म्हणतो, कधी येणार तो दोघा तिसरा? गोखले कुटुंब वैतागले आता. येणार येणार येणार, अजिबात काळजी करू नका. या 2-3 महिन्यात नक्की येणार. हा काळजी करू नका तुम्ही. हा तिसरी म्हण आहे, उतावळा नवरा गुडघ्याला तेल लावा जान्हवीचे बाबा. जबरदस्त जबरदस्त. तू डॉक्टर होणार. वा जबरदस्त. आणि आता शेवटचं, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला म्हणजे बानू. बानू. मला ती सिरियल खूप आवडते. अबे पागल, तुला आवडते म्हणून काही बोलशील का तू? हा अरे समोरचा माणूस पहा. हा ते हिरो बसलेले आहेत तिकडे, त्यांची बॉडी बघ. हा अबे तुझ्या डोक्यावर तर बायसेपच आहे त्यांचं. पचकन बगलीत दाबतील तर गचकन जाशील ना. शिक्षण अधिकारी. अरे आज वेगळं आहे, आज वेगळं आहे, आज व्हरायटी नाहीये, कळलंय मला. हा तर मला ना आता गणित गणित गणित. ए मुला, तो फार वाटता गप्पा बसलाय, तुला गणिताचा प्रश्न विचारतो. जान्हवीला 6 सासवा आहेत. हा त्याच्यातली एक सासू बेंगलोरला गेली. किती राहिल्या? 4. अरे गाढवा, 6 पैकी 1 गेली म्हणजे किती राहिल्या? 4. अरे 5 नाही का राहणार? नाही हो, एक कुठे गेली? बेंगलोरला. बँगलोरला. हा. आणि 5 मधली एक राहिली ना, हा तिची कधी सुपारी असली का ती शूटिंगच करत नाही. कोण रे? सुपारी पाठारे. सुप्रिया पाठारे. गुड 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 गुड. हा. व्हेरी गुड व्हेरी गुड. मला तुमच्या मुलांची बुद्धी आवडलेली आहे. काय हो सर, काय? हे तुम्ही असं करता त्यामुळे कबूतर येतात. कसं? अरे स्टाईल आहे ती माझी. आता बोलायचं काम नाही, आता आवड मिळालेलं आहे ना. मग काय तर बरं. आता माहिती का, एक अँटिक पीस आहे माझ्याकडे. अँटिक. हा एक म्हणजे भविष्य काळातला पेपर आणलाय मी. 2025 सालचा पेपर आणलाय. हा तो पेपर वाचायचा आहे. कोण वाचणार तुमच्यापैकी? अरे वा, संकर्षण कराळे, व्हेरी गुड. हा पेपर कुठे तो? अरे हा बघ, हा 2025 सालचा पेपर आहे. हा जरा मला वाचून दाखव. झी मराठीमध्ये 10 वर्षानंतर काय घडलेलं असेल याच्या बातम्या मी वाचून दाखवतो. वार्तापत्र 2025. आजच्या ठळक बातम्या. हेडलाईन्स. श्री जान्हवीला अखेर तिळ झालं. त्यांची नावं त्यांनी ठेवली आहेत श्री इडियट्स. जय अदितीचे लग्न संबंध अस्मिताकडून उघड. धक्क्यामुळे सुबोध भावेंच्या काळजात कट्यार घुसली. संजय जाधवांच्या दिल दोस्ती दुनियादारी सिरियल मधले कलाकार आता मोठे होणार. सिरियलने घेतली 10 वर्षांची लीप. संजय जाधवांच्या म्हणण्याप्रमाणे मोठी कॅरेक्टर्स खालील प्रमाणे असतील. मीनल तेजस्विनी पंडित, एना सई तामणकर, स्कॉलर स्वप्नील जोशी, रेश्मा उर्मिला कानेटकर आणि कैवल्यच्या प्रमुख भूमिकेत सुशांत शेलार आणि आशूच्या प्रमुख भूमिकेत दाढी वाढवून स्वतः संजय जाधव.
मस्त मस्त तुम्ही तर मुलांनो, सरांना तुम्ही आवडलेत. तुम्हाला सर आवडले का? तुम्ही ओळखलत का ते कोण आहेत ते? कोण आहेत? मिथुन चक्रवर्ती. कसं काय? विमान क्रमांक ZMSGP007 फलाट क्रमांक 3 वर लावण्यात आलेले आहे. तरी प्रवाशांनी जागा असेपर्यंत बसून घ्यावे, नंतर तक्रार चालणार नाही. या प्रवासात आपल्या सोबत असणार आहेत या विमानाचे कॅप्टन ब्रो कदम आणि पायलट के बद्रिके. नमस्कार, मी आपल्या सगळ्यांची ओळख करून देतो. आपल्या विमानाचे मुख्य पायलट आहेत. नशीब पॉयलेट बोलला. मला वाटलं टॉय काय घातलेला पॉयलेट. तर मंडळी, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हे विमान कुणाला कुठे कुठून घेऊन चाललेलं आहे. लेट मी गिव्ह संदर्भाचे स्पष्टीकरण ऑन द 25 मार्क्स अँड फिलिंग द ब्लँक्स ऑफ 25 मार्क्स ओनली. कंटिन्यू. सगळ्या कलाकारांना मुंबईला घेऊन जाण्याचं कॉन्ट्रॅक्ट आमच्या कंपनीला मिळालेलं आहे. तर ब्रो कदम एअरलाइन्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर मंडळी, विमान उडवायची ही जरी माझी पहिलीच वेळ असली तरी विमानात बसायचा एक्सपिरियन्स आम्हाला आहे. कधी रे बसला होता तू? मी रोज बसतो, म्हणून तर विमानात जातो. म्हणजे रोज संध्याकाळी न चुकता 7 वाजता टेक ऑफ. हा, मग दररोज एक ग्लास. डायरेक्ट बिझनेस क्लास. यू शट अप. ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ओ रेअर. यू डोंट अंडरस्टँड मी. आय एम कॅप्टन कुक. हू आर यू? आय एम कॅप्टन कुकडी कुक. शट अप. आय एम कॅप्टन कुक ऑफ दिस एअर कॉम्प्रेसर. सर, तुम्हाला एरोप्लेन म्हणायचं आहे का? पाणबुडीला म्हणतात. तू मला शिकवू नको, कळलं ना? मला सगळं कळतं. सो लेडीज अँड लेडीज. इंग्रजी. जबरदस्त. सो लेडीज अँड लेडीज, ही जरी आमची विमान उडवायची पहिलीच वेळ असली तरी घाबरू नका, कारण सगळ्यातलं सगळं येणारं आणि बराक ओबामाला सुद्धा सीट बेल्ट कसा लावावा याचं धडे देणारं प्राध्यापक जयवंत वाडकर यांचं विमान आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका, कारण ते स्वतःच घाबरले नाही. कामाला लागेल, काम सुरू कर ना. हसतो काय? काम सुरू. हो सर. सर, विमानात सगळे आलेले आहेत. म्हणजे सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, संजय जाधव, उमेश जाधव सगळे बसलेत. एवढ्या लवकर? अरे त्यांना म्हणू मी येतो, थांबा ना. हो हो, विमानात बसलेत. विमान सुरू व्हायच्या आधीच? नाही हो, नुसतेच बसलेत. मग काय फायदा? नाही, चला पुढे बोला, पुढे बोला. सर, सई, नेहा, सोनाली, अमृता यांना सिक्युरिटी चेकमध्ये अडवलंय. का? ते म्हणतायत की ही सगळी हॉट प्रॉपर्टी आहे आणि ज्वलनशील पदार्थ विमानात अलाव करत नाही. नाही, त्यांना आत घ्या. आमचा आदेश आहे असं सांगा. आत घ्या त्यांना. ओके सर. सर, वैभव मांगलेंचा एक प्रॉब्लेम झालाय सर. यस. सर, मेटल डिटेक्टर मधनं जाताना त्यांच्याकडे कुठली तरी टोचणारी वस्तू आहे असं दाखवते मशीन, पण ती त्यांनी नेमकी कुठे लपवली ते कळत नाहीये सर. ती वस्तू नाही, तो स्वभाव आहे त्यांचा, म्हणून मशीन दाखवती ना. त्यांना आत घ्या. ओके सर. सर, भारत गणेश पुरे यांच्या पासपोर्टचा थोडा प्रॉब्लेम झालाय सर. का? काय झालं? म्हणजे त्याच्यावरती त्यांचा फोटो नाहीये आणि घरच्यांची नावं आहेत सर. अरे डोकऱ्या, तो पासपोर्ट नाही, त्यानं रेशन कार्ड दाखवला असेल त्यांना. ओके सर. सर, अतुल कुलकर्णी यांचा जरा मेजर प्रॉब्लेम झालाय सर. हो सर. म्हणजे ते एकटेच आलेत, पण मेटल डिटेक्टर मधनं जात असताना मशीन 2 माणसांचं रिडिंग दाखवते सर.
अरे ती प्रिया बापट असेल हॅपी जर्नी मधली, ती फक्त अतुल कुलकर्णीला दिसती. चला चला हॅपी जर्नी मध्ये मला तर दिसली ती. हो रे, मला पण दिसली. याला काहीतरी ना टेक्निकल मिस्टेक असेल. त्या कुंडलकरला सांगायला पाहिजे. नको 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 सांगू नका. अरे का मस्त दिसते ती. केडक ना केडक ना. जबरा म्हणजे एकदम जबरा सुंदर. सुंदर वरून आठवलं की माझी आयटम कुठे? तुझी एकट्याची म्हणजे आपली आपली. हे कोण आहे ही? मजा आहे ना. अरे ही आहे आपली हवाई चिचुंदरी. काय बोलला रे? सुंदरी सुंदरी. ते च्युइंगम खाल्ला होता ना म्हणून च झाला. ओके 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 ओके. तर ही हवाई सुंदरी ओके. आजच ठेवली कामावर कामावर. येस ओके. तर मी आहे ॲना डबडे पाटील, या विमानाची एअर हॉस्टेल. एअर हॉस्टेल नाही मग एअर हॉटेल. ओके ओके. या विमानाची एअर हॉटेल लॉजिंग बोर्डिंग. सांगा मी तुमची काय सेवा करू शकते? माझं डोकं दुखतंय दाबून देती. अरे ती तुझ्या सेवेसाठी आहे का? ती प्रवाशांच्या सेवेसाठी आहे ना. प्रवाशांच्या सेवेसाठी असायला ती काही एसटी आहे का? ठीक आहे ना, 1 वाजत नाही ती, एवढं काय झालं. मॅडम विमान उडवायची वेळ झाली, तुम्ही अनाउन्समेंट करा प्लीज. हा तुम्ही हिंदीत करा, मी मराठीत करतो. ओके ओके. हा बघ कोण आलं. विमानातलं टिंग टॉंग आहे ते. यात्री कृपया ध्यान दे. ही यात्रेसाठी ज्यादा गाडी आहे. उड़ान से पहले अपने कुर्सी की पेटी बांध ले. संगीतकारांनी पेटी पेटी हार्मोनियम आणला असेल तर खुर्चीला बांधून घ्या, फुटल्यास आम्ही जबाबदार नाही. इस विमान में छिद्वार है. या विमानाला छिद्र है. छेदवार छेदवार दरवाजे. दरवाजा दरवाजा. छह द्वार हैं, 2 आगे पत्र्याची, 2 बीच में, प्लास्टिक 2 पीछे. ढापलेली. हवा का दबाव कम होने पर ऑक्सीजन मास्क अपने आप नीचे आ जाएंगे. इसे मुंह में लगा लो. हाँ, पान तंबाखू खाऊन थुकू नका इकडे तिकडं, याच्यात थुंका. आपातकाल के लिए आपके सीट के नीचे थैली दी है, उसका इस्तेमाल करें. अचरट बसरट खाल्ल्यास विमान लागलं तर प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करा. आपातकाल में पैराशूट का भी इस्तेमाल कर सकते हैं. हा, झोप लागली नाही तर तेल आहे ते डोक्याला चोळानं झोपा. सूचना समाप्त. धन्यवाद. आता काही सूचना. धन्यवाद. मस्त बोलती नाही. माय गॉड. अरे मस्त बोलते काय. दिसते पण मस्त. मॅडम तुमचं लग्न झालंय का? अगं बाई आला हा मेला मुलगा माझा. चला 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 लवकर चला. नाही 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 चला 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 नाही 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 नो नो वे नो इसके वे. कच्चे उसकी उम्र का पता ही नहीं चलता. अरे चल विमान उडूया. चल चल चल. शिट्टी वाजली गाडी चालली, शिट्टी वाजली गाडी चालली, तीन सोडलाय बघ बघ दूर. चल जरा पीयूसी चेक तू कर, चल जरा लायसन चेक तू कर. झालं का गाऊन? हा, यायचं का लावून? अरे ऑन ड्युटी असताना जे लावून येतात त्यांना धरावं आपण. ती बघ गाडी आली, हात दाखव हात दाखव हात दाखव. हा ओ साहेब, हात दाखवून गाडी थांबत नाही आजकाल. नाही थांबत गाडी आजकाल. नाही थांबत. हा मग मी थांबवते.
प्रत्येक सिग्नल हे अशा हवालदार उभ्या केल्या तर लोक स्वतःहून येतील. मला पकडा, मी सिग्नल तोडलाय, मी हेल्मेट नाही घातलं, मी बेल्ट नाही लावला, मला पकडा, धरा, मला सोडू नका. नियम कसे अगदी कडक पाहिजे. गाडी आली. दोस्ती हम नहीं तोड़ेंगे कम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. क्या देखते हो? सूरत तुम्हारी. कुर्बानी सुरू आहे इकडे. आहे कुर्बानी सुरू आहे. शोले सुरू आहे, शोले. जय है मैं है तुम है सामने हवालदार आहे. भाग चल. पळता कुठं? चला नाव सांगा. वीरू. साहेब हा वकार युनिस आहे. वकार यूनुस बोले तू. शराबी. अरे शराबी को शराबी नहीं कहोगे तो क्या पुजारी कहोगे? गेहूं को गेहूं नहीं कहोगे तो क्या जवारी कहोगे? साहेब हा पण आंबा पिकला. नाव सांग. विजय दीनानाथ चौहान. बाप का नाम दीनानाथ चौहान, माँ का नाम सुहासिनी चौहान. माँ 36 साल हो गए. इंग्लिश बोलता इंग्लिश. चकण्याला काय चकली खाली होती का? कशाला काय रोग झालाय तुझ्या? नीट कानानं कळ ऐकायलेलं असं बोल ना. तर्राट येते. तर्राट बोले तू. शराबी. अरे शराबी को शराबी नहीं कहोगे तो क्या पुजारी कहोगे? आए गेहूं को गेहूं नहीं कहोगे तो क्या जवारी कहोगे? आए अरे हा डोक्यात जातोय जवारीचा. चल, पावती फाड. काय गेलं यार? एक पावती फाडायची होती, अख्खं पावती पुस्तक फाडलं. अरे बाबा पिऊन गाडी चालवणाऱ्यांना आम्ही पकडतो, फाईन मारतो. अरे लेकिन हम तो हमारी गाड़ी खुद चलाते हैं, प्यून थोड़ी ही चलाता है. हम जहाँ खड़े होते हैं लाइन वैसे शुरू हो जाती है. हम ही हमारे बॉस हैं और हम ही हमारे प्यून है. मालूम? अरे बाबा, अरे ड्रिंक अँड ड्राईव्ह बद्दल बोलतोय तो गुन्हा आहे बाबा. सरकारी नियम आहे तसा. हा मग तू सरकारीच प्यायलाय. दाखव रे. कत्ते कमी नाही. कळलं जिंकलंय ते कळलं. झिंगला है बोले तू. शराबी. अरे शराबी को शराबी नहीं कहोगे तो क्या पुजारी? पारू गो पारू वेसवची पारू पिऊन आलो मी वेसवची पारू. पारू ग पारू वेसवची पारू पिऊन आलो मी वेसवची दारू. शी कसली भिकारडी दारू प्यायला. कशावरून? ते काय बकरी सारखा आवाज करत काय? ए नाव सांग. करतो तुला नाव सांगता येणार नाही. 28 झालाय हा. 28 बोले तू. शराबी. अरे शराबी को शराबी नहीं कहोगे. अरे तुझ्या घराण्यातला मूळ पुरुष काय पुजारी होता का? मालूम नहीं. मालूम नाही तर पता कर. है का नाही? कत्ते कमी नाही. मैं तेरा खून पी जाऊंगा. हा पी खरंच पी. मी ओ निगेटिव्ह आहे, हा HIV पॉझिटिव्ह आहे. ये पी. तुला प्यायचंय का? पितो. कौन कम बर्दाश्त करने के लिए पीता है? ए मला आता तू बर्दाश्त होत नाही होय घरी. कोणी घर देतं का घर? कोणी घर देतं का घर? कोणी घर देतं का? मी पाहिलं तुझ्या डोळ्यांच्या तू कधी 100 1 कधी 100 2 त्या दिवशी झाला फिवर सुरू कधी 100 1 कधी 100 2. चल हट बाजू हट ना हट. काय आहे? डान्स चालू आहे का? कशासाठी बोलवलंय? काय करायला लावतोय हा? अरे 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 तू पण आहेस का? काय काय नाव काय? माझं नाव हा गणपत. चल दारूला. गणपत चल दारूला. अरे गणपत चल दारूला. नाही रे नाही गणपत चल दारूला. अरे 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 गणपत.
मला नाही ओळखत नाही. अरे ए ए राम्या, ए राम्या कुठे आहेस रे? हे बघ काय ये रे. रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, कृपया आपापले मोबाईल फोन्स बंद करा. बास रे, किती वर्ष तेच. ये इकडे थांब जरा. हे बघ, अरे यांना सांग मी कोण आहे ते. हे ओळखत नाहीत मला. सांग त्यांना मी आप्पासाहेब बेलवलकर, नटसम्राट. तू नट म्हणून भिकारडा आहेस आणि माणूस म्हणून नीच आहेस. होय ना? आपण मी सूर्यपुत्र, सूर्यपुत्र, ज्येष्ठ कुंतीपुत्र, या धरेवरचा दानशूर. अरे एक काहीतरी बोल ना, सारखी खाडाखोड होती, जागा नाही एवढी. उद्धवा, माधवा. आणि आडनाव काय तुझ्या नावात रे गोडवा? अरे रे, यांना माफ कर कोणते या. अरे पण ह्या सगळ्यातले लिहायचंय कोणते? बाबा कोणते? कौन कम वक्त बर्दाश्त करने के लिए पीता है? ए तुला थंडी वाजते ना, तू शांत राहा ना. हा नट म्हणून भिकारडा आहे. आपण साहेब का पिता एवढी दारू? काय करणार, नुसते शेंगदाणे खाल्ले ना तर शेंगदाण्यांचा अपमान होतो बाळा. आणि प्रेताला जाळायला रॉकेल लागतं. काय काय चाललंय? काय मस्करी लावली आहे का इकडे? तसं या प्रेताला प्यायला रॉकेल लागतं. रॉकेल प्यायलास तू? रॉकेल प्यायलंय बोलत. अरे शराबी को शराबी नहीं कहोगे तो क्या? तू काय भांग प्यायलास काय? काय सारखं सारखं तेच बोलतो तू? हा नट म्हणून भिकारडा आहे. कमी न मत रखून पी जाऊंगा. काय भाड खाऊ. हे बघ, घरी जा, झोप छानपैकी. मग मेनका येणार स्वप्न. हे सगळं कळतंय ना तुम्हाला? मेनका येणार आहे स्वप्नात, मग तुम्ही दोघं जा ना घरी. घरी कसं जाणार? अजून कवटी कुठे फुटली? आणि घड्याळ टिक टिक करत घरात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. अरे मीना, कहाँ है तेरा दीवाना? आ गया पता कहाँ है तेरा ठिकाना? पारू ग पारू वेसवची पारू पिऊन आयलोय मी दारू. बावरे मला बावरे, बावरे मला बावरे. काऊ ग काऊ माझी ग. अरे काऊवरून काहीच नाही गाणं. काऊ ग काऊ का. कोण काऊ? आमची बायको लग्नाची. घरी आहे ना? मग जा ना. घरी जा ना मग. घरी जाऊन काय करू? काऊ नाहीये, चिमणीही गेली माझी. माझी चिमणी उडाली माझा पोपट पिसाटला. हो झालं बाळा. आता जर तुम्ही गप्पा बसला नाहीत ना, काय करणार? हा गोळ्या घालणार घाल. काय येणार? रक्त येणार ना. हे बघ इथे आहे रक्त. सांग हा सांग, इसमें से हिंदू का खून कौन सा है, मुसलमान का खून कौन सा? पता अरे केवढी एनर्जी. खून आहे का तो? पान खाऊन थुकले कोणतरी. आता जर खरंच कोणी बोललं तर मी सगळ्यांना गोळ्या घालीन ना, मी सांगून ठेवतोय. नाही. इन्स्पेक्टर मात्र सगळ्यात भिकारडा आहे. अरे इन्स्पेक्टर, ही बंदूक नव्हे, हे दारू चेक करण्याचं यंत्र आहे. बघ किती. ठीक आहे,
बरं झालं मला ही नवीन आहे चांगली. आता मेलास तू. नाही नाही साहेब. साहेब असं करू नका हो, आम्ही कलाकार आहो. मी नट आहे. तुम्ही सगळे नट म्हणून तर भिकारडे आहातच. अरे तुझ्यामुळे येऊपण सुरू झालाय आता. पण माणूस म्हणून तुम्ही नीच आहात. जास्त टिवटिव करू नका, चढलेली उतरवू नका, सरळ निघा. तुम्ही ऑन ड्युटी पिता? दारू नाही प्यायलो, तुमच्या वासानं चढले मला. चढली आहे माने. शराबी शराबी. अरे शराब को शराब. अरे बापरे, क्लिनिक उघडायला उशीर झाला. बापरे, क्लिनिकमध्ये भरपूर माणसं आली आहेत. मला सवय नाही आहे माझ्या क्लिनिकमध्ये एवढी माणसं बघण्याची. तुम्हाला पण सवय नसेल ना मला डॉक्टरच्या कपड्यात बघायची. काय पर्याय नाही हो, पेमेंट घेतलंय, वाक्यपाठ गेलेत, आता करायलाच पाहिजे ना. विनोद पुढे होतच राहतील. महत्वाच्या गोष्टीकडे आपण वळूया. हे बघितलंच असेल तुम्ही, माझं सैराट मुक्ती केंद्र हे मी सुरू केलेलं आहे. हा जो सैराटचा जो फीवर आहे त्याच्यातून सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी, मुक्त करण्यासाठी मी हे सैराट मुक्ती केंद्र उघडलेलं आहे. पेशंट काही अजून आलेला दिसत नाहीये. आला पेशंट आलाय. याड लागलं रे, याड लागलं रे, झालो सैराट याड लागलं रे. या मनात ध्यास आहे आरचीचा, आरचीला फाट्यावर मारलं रे. मैं तो आरची उतारू रे, संतोषी माता की मैं तो. काय कोण आहे तुम्ही? नावं काय तुमची? कोण अजय अतुल. अजय अतुल पाहिलं, याला म्हणतात सैराट म्युझिक मेनिया. बसमध्ये घंटी वाजवणाऱ्या कंडक्टर पासून ते भाषणामध्ये टाळ्या वाजवणाऱ्या कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाला असं वाटायला लागलंय की आपण म्युझिक देऊ शकतो. त्यापैकीच हे दोघं जण स्वतःला अजय अतुल समजतायत. काय रे, काय आडनाव काय तुमचं? नाही लावत. काय नाही लावत? अच्छा, तुम्ही हरियाणाचे आहात म्हणजे राणावत शेखावत तसे तुम्ही आडनाव नाही लावत. तू स्वतः का नाही ट्रीटमेंट करून घेत? स्वतः का नाही? अरे नाही लावत म्हणजे आडनाव नाही लावत. आडनाव लावलं की जात येते, आणि जात आली की काय होतं ते बघितलंच ना सैराटमध्ये. आजा हा सुरू करू. अलगद होत या प्रेम, अडवी आली या जात, कळूनी निघाले दोघ, गाठलं या स्टॉप हैदराबाद, डोकं सणाडलं काळजामंदी, अनसुडाच हे वारवालजी, अनघात झाला जी, अनघात झाला जी, अनघात झाला जी. जीता था जिसके लिए, जिसके लिए मरता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं काय ही शिलाई उसवेल ना. किती रत्ताक करतोयस तू? काय कुठून कुठे काय घुसता? मला सांगा, सुरुवात कुठनं झाली? आजा अलगद झालं. अरे गाण्याची नाही रे बाबा. तुम्ही अजय अतुल आहात असं तुम्हाला कधीपासून वाटायला लागलं म्हणजे आम्ही अजय अतुलच आहोत. नुकतंच आम्ही आमचं एक गाणं बाहेरच्या स्टुडिओत रेकॉर्ड केलंय. अच्छा, म्हणजे भारताबाहेर? नाही, बोरिवली स्टेशनच्या बाहेर, डुमरू स्टुडिओत. कुठे? डुमरू स्टुडिओ. डुमरू एवढंच होतं ना स्टुडिओ, डुमरू स्टुडिओ. मोठा असतं तर अदरवाईज मग कुठे करता रेकॉर्डिंग वगैरे? घरच्या किचन मध्ये. घरच्या किचन मध्ये. अहो, खाण्याबद्दल नाही, गाण्याबद्दल विचारतोय मी.
अरे मग असं काय मग गाण्याबद्दलच सांगतोय. घरच्या किचन मध्ये बनवतो. म्हणजे आई जेव्हा अशी घरातून निघून जाते ना तेव्हा आम्ही कडिक लावतो. काय रिदम आहे त्यात, कडिक लावतो. आणि कडिक लावून घेतलं की आम्ही गाणं बनवतो. आई आली की पोक येईपर्यंत मारते. भांड्यांना नाही आम्हाला 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 मारते. जास्त कोणाला मारते तुमच्या? नाही कसं आहे, मार खाणं आणि गाणं याचं दोघांचं श्रेय आम्ही वाटून घेतो. मग त्याचं काहीच वाटत नाही आम्हाला. हा म्हणजे आई मारते, आम्हाला काही वाटत नाही. आम्ही कडी लावतो, किचन मध्ये जातो आणि हा असा गॅस सुरू केला की असा तवा ठेवतो. मला डबल ऑमलेट अल्टिपल्टी. बाबा आम्ही अल्टिमेट गाणी करतोय, असं डबल ऑमलेट वगैरे बोलायचं नाही. तर अल्टिमेट तवा ठेवतो आणि त्यावर पाणी मारतो. अच्छा. डाव रंगला गंगला गुंगला आमचा बनमस्का पाव तू मेरी जिंदगी है तू मेरी जिंदगी है. तू ही प्यार तू ही चाहत तू ही आशिक. होता होता. अरे केवढंच आहे ते, का राग काढतो त्याच्यावर? जाईल ना एक दिवशी आतमध्ये. रत्ता करतो. नाही कसं आहे, किचन मध्ये जे समोर येईल ना त्याच्यावर आम्ही गाणं बनवतो. अच्छा हो का? मग पाणी कशाला टाकायचं? डायरेक्ट तेलच टाकायचं ना तव्यावरती. घ्या टाकलं तेल. ह्यावर आम्ही मोर्या गाणं बनवलं होतं ना त्यावर. मोर्या बनवलं त्यावर. मोर्या गाणं ह्याच्यावर याच्यावरती तुम्ही बनवलं होतं? म्हणजे एकदा तर गाणं आम्ही मिक्सर मध्ये बनवलं. काय काय? मिक्सर मध्ये. मिक्सर मध्ये स्टुडिओतल्या? नाही किचन मधल्या. याला कळत नाही रे. किचन मधल्या. हा कसा सुरू होतो मिक्सर? अरे अजय, अरे मिक्सर फुटला. मिक्सर फुटला. अरे मी फुटलोस. मिक्सर फुटला, मग आई आली, मग आम्हाला फोडला. एवढा फोडला की त्याच्यावर पण आम्हाला गाणं सुचलं. 1 2 3 4 अंगावर आली आई तिनं काशी आमची केली. मजबूत चोप गाला बाहेर गेला नेली. गाल फुगीर झाला या कान बधीर झाला या. पाय सुचले एवढे आता जमत नाही चालाया. तरी नव्या तो मत लागू गमत म्युझिक कराया. झालंय सर 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 सैराट सर 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 सैराट सर 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 सैराट सर 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 सर. हे काठीनं घोंगडे घेऊन द्या किर मला बी जत्रेला येऊन द्या किर. काठीनं घोंगडे घेऊन द्या किर मला बी जत्रेला येऊन द्या किर. काठीनं काय रे? काय चालवलंय तुम्ही? कशावर नाचवताय? काय होतंय? पाय भरले. अरे बीपीचा त्रास आहे रे मला. ऐक, मला सगळं शेरिटने पाठवणे डाटा डिलीट कर ना. काय एवढं अरे ब्लड प्रेशरचा त्रास आहे मला. हे अरे पाणी पाणी दे त्याला. पाणी घे बघ. पाणी घे. पुस आता. पाय पुसणं नाहीये. काय? पाय पुसणं नाहीये? अच्छा सुरू. क्लिनिक मध्ये पाय पुसणच नाही. भान शेर बारदान काहीच कस नाही. घरी जेव्हा जाऊ तेव्हा फटकावल आई. तरी नाही ग्लास पाडला. तो सांडला सांडला सांडला. तो सांडला सांडला. ओघाळलं पाणी आणि भिजल आवार. आछुपालू आछुपालू. भीगी भीगी रातों में ऐसी बरसातों में ऐसा कैसा लगता है. अच्छा लगता है जब
फिनिशिंग फिनिश रंदा मारून रकात निघेल ना एक दिवशी. काय केवढं सर कशाला ते करतो रिदम आहे रिदम आहे. हा कसला रिदम आलाय. अरे नका रे नका असं काय करू. एक काम करतो मी तुम्हाला औषधाचा कोर्स लिहून देतो. हा ते औषध घ्या. एक काम करा हिमेश रेशमिया आणि हनी सिंगची गाणी ऐका. आमची गाणी आम्हीच लिहितो. अरे लिहिण्यासाठी नाही देताय रे औषध कोर्स म्हणून देतोय. हा दिवसातून 3 वेळा ऐका गाणी. हा जा वर ये ना बाबा वर वर ये ए त्याला पण वर आण. तो तेवढाच आहे. एवढाच आहे. साबण जिजून जिजून केवढा झालाय पण. असं इकडे ये बाबा इकडे पुढे असा. मला सांग तुझं नाव काय आहे. परशा भावकर. भाऊ तू बोलला ना भावकर. माझं नाव परशा भावकर. हा काय 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 प्रॉब्लेम काय आहे. माझ्या आयटमचा भाऊ माझ्या मागे लागलाय. मग त्याला सांग ना मला तुझ्यात नाही तुझ्या बहिणीमध्ये इंटरेस्ट आहे. कसं नाही रे प्रपोज करायला नाही अपोज करायला मागे लागलाय माझ्या. अपोज. हा अपोज करायला मागे लागलाय. अच्छा म्हणजे भाऊ आडकाठी करतोय. अच्छा सिच्युएशन मिळाले. 1 2 1 2 3 4 प्रेमाच्या पल्ल्याड भावाचा डेर प्रेमाच्या पल्ल्याड भावाचा डेर घाबरतो कशाला पंजा तू डेर घाबरतो कशाला पंजा तू डेर अन जागव जागव तुझ्यातल्या पुरुषाला जागव जागव तुझ्यातल्या परशाला अन सैराटचा फेवर येणं झालं हे लवर गेल्या भांडून सोडून सोडून गावाच्या बाहेर तुझा फेवर यो झिंगाट फेवर पाणी जरत चालल्याचा पावसाला पावसाने वर ढगात गाठ. ऐका हो ऐका ऐका ना त्याच्यावर मला नाचता नाही येत. काहीतरी जरा संगीतमय करा ना. 1 2 3 4 टंगनंग 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 पाणी थरत चालले आज आभाळ फाटले पाणी थरत चालले आज आभाळ फाटले वर पावसाला पावसाने ढगात गाठले वर पावसाला पावसाने ढगात गाठले हे चढता सूरज धीरे धीरे चढता सूरज धीरे काय बघ कुठून कुठे जातो. ए तांबे थांबे जरा थांब जरा थांब. हा तुझं नंतर बघतो आधी ह्यांना कटवतो. हा? ए तुझी आई आली आहे. आई आली आहे तुझी मारेल ना तुला. जा आजा हा आजा अच्छा आई आलिया आलिया चल जाऊ राहू दे. दोस्त आहे दोस्त आहे दोस्त आहे. हा 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 काय आयटम हा 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 दोस्त आहे माझा. मला खूप भीती वाटत होती. मला इथे यायचं होतं सोबत कोण नव्हतं. हा आंघोळ करत होता तसाच उचलून आणलाय त्याला मी. बर तुमचा प्रॉब्लेम काय नेमका सांगा ना. माझ्या आयटमचा भाऊ माझा खून करेल असं मला वाटतं. मला सारखं वाटतं की तू माझ्या मागे असेल. म्हणजे मी रस्त्यावर चालताना मला असं काय अशी धडक होते माझी. मला खूप भीती वाटते. म्हणजे मला कळत नाही मी काय करू. मी घाबरतो मी. पण जरा जरी आवाज आला ना तरी मला टरकायला होतं एकदम. आला 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 नाही आली कोण. आरची आरची आली. ती आरची नाही अर्धी आहे.
मला मला स्वप्न पडतो. स्वप्न पडत भास होतात, मला भास होतात. भास? म्हणजे माझी अख्खी जिंदगी झिंगाट झाली आहे. झिंगाट झाली अख्खी जिंदगी. मला मला भीती वाटते. मी काय करू? काळजी करू नका, काळजी करू नका. मी तुमच्यासाठी ज्यूस मागवतो. ज्यूस? हा. ज्यूस. प्रिन्स. कोण? प्रिन्स नाही. कोण आहे प्रिन्स? कोण आहे हा प्रिन्स? प्रिन्स माझा कंपाऊंडर आहे हो. नाही नाही, ह्या नावाच्या कुणालाच बोलवू नका. प्लीज, मला दहशत वाटते, भीती वाटते त्या माणसाला. काय झालं एवढं? हे नाव असलं तरी मला भीती वाटते खूप. मी तुम्हाला सांगतो, आमच्या शेजारी एकाने कुत्रा आणला होता. मी त्याच्याबरोबर खेळायला गेलो. नंतर तो कुत्रा माझ्या मागे लागला आणि मला नको तिथे चावला. चावला? चावला नाही, जेवला. त्याचं नाव प्रिन्स होतं. सगळा लोचा झाला हो. नाही, हा लोचा नाही, हा बघू दे ना काय झालंय. नाही नाही, नको. आता जखम भरली आहे ती. मला भीती वाटते. मी काय करू सांग? काय काळजी करायची नाही हो. अजिबात घाबरायचं नाही. तुमचे आयटम तुमच्या बाजूने आहे ना? तेच तर अजून माहित नाही ना मला. म्हणजे तिला अजून विचारलं नाही ना. अरे गधड्या, अजून आग लागली नाही आणि भाजलं म्हणून काय धावत फिरतोयस तू? एक काम कर, जा आणि पहिले तिला प्रपोज कर. जा. तिला विचारू? मग तिला विचारतो. एक मिनिट. हा आयटम तू आणलायस ना? ह्याचं काय इकडे कशाला आणलाय? त्याला कॅप्सूल म्हणून विका ना तुम्ही. कॅप्सूल? हे लावले नाही तरी. हो ऐका. ए बाबा तिकडे. कुणाच्या बुडाला किती आग लागली ती आता कळल. सॅन्टाक्लॉज? तुम्ही डॉक्टर आहे? नाही, हे डॉक्टर. तो स्टेथोस्कोप आहे. मी डॉक्टर आहे. डॉक्टर नाही. मी डॉक्टर आहे. कापड आहे, मला वाटलं फेस आहे. आपण कोण? मी पाटील. हा. माझी आरची झाली हो मुलगी. अहो, लग्नानंतर मुलगी दूरची होते ऐकलं होतं. आरची झाले पहिल्यांदाच ऐकतोय मी. कळल. आरचे. डॉक्टर, ओळखलं नाही का? मी आरची, पाटलाची, चिटारगाव मधली. मराठीत सांगून कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू? सांग ना. राहू दे ना डॉक्टर. येतो का मळ्यात? मळ्यात? कुणाच्या बुडाला किती आग लागली ती आता कळल. आधी बरी होती हो. सायराट बघितलं ना? सायराटली. सारखं हट्ट करायची, मला बुलेट घेऊन द्या, मला बुलेट घेऊन द्या. कसं बस कर्ज काढलं आणि बुलेट घेऊन दिली. काय केलं असेल हिने? काय? 4 ऍक्सिडेंट केली. 2दा दुसऱ्याला आणि 2दा स्वतःला ठोकला. ओ बाबा, ती बुलेट केवढी भारी होती. हे बघा, बुलेट आणि दुसऱ्याची नक्कल ही नेहमी भारीच पडते. तू एकदम बरोबर बोलला आहे ना. 24 तास इरीवर असते. रातच्याला पण असं तो गॉगल घालून फिरते. काय बोलणार? तुम्हाला सांगतो, हे सगळं बदलावं म्हणून हिला मामाकडे पाठवलं. काय केलं असेल हिनं? काय माहिती मला. सांगतो मी आहे ना कशाला आलो. तिने घेतला ट्रॅक्टर आणि ऊसाच्या मळ्यात शिरली ना. ऊसच तोडला. अख्खाच्या अख्खा ऊस तोडला. केवढं नुकसान झालं आमचं. ओ बाबा, ट्रॅक्टर चालवला, ट्रॅक्टर नाही ना सोडला. नाही, आरची असे पिछे करत नाही. प्लीज. माझा दोष नाही, लेखकाचा आहे. लेखकाला काय आब्रू बिब्रू आहे का नाही? मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू? सांग. जाऊ द्या ना डॉक्टर. विचारते कशाला? येता का मळ्यात? काय मळ्यात? काय मळ्यात? सारखं मळ्यात. एकदम बिघडली हो माझी पोर. त्या परशाच्या प्रेमात पडली. अहो, प्रेम हे नैसर्गिक असतं. नाही, पण परशा मटकेवाला आहे ना, आणि त्याचं एक नैसर्गिक लग्न मोडलंय. परवा तर हिनं करच केला. काय केलं? सगळीकडे ओढत होती, आत्या मी चोर गल्लीत चालले एकटीच. ओ बाबा, असं असतंय काय? ओ आत्या, मी चोर गल्लीत चालले काय? थेट चोर गल्लीत चालले. एकटीच चालले काय? चोर गल्लीत. हा, चोर गल्लीत. चोर गल्ली? काय सांगतो मस्त ना, चोर गल्ली. हा. मग हिला सांगितलं जाऊ नको, गेली.
एका चोरट्याने गाठलं, सगळे दागिने काढून गेले, सगळं नुकसान झालं ना आमचं. अरे अरे मला काय माहिती चोरटा ऐकतोय म्हणून. आता जीव घ्या. मारू नका मारू नका मारू नका, मी बघतो. काय बघतो रे? मी कुठे बघतोय? मग अडवून वसवसलेल्या नजरेने बघतोय. डोळ्याच्या ठिकाणी कवड्या ठेवल्यात का काय? तुला कसं कळलं मी बघतोय? मी बघितलं ना तू माझ्याकडे बघतो म्हणून. मग तू कशाला बघते माझ्याकडे? मी बघत नाही तर काय पण करीन, माझे डोळे आहेत. तुला आवडत नाही ना? मी कुठं म्हणलं मला नाही आवडत म्हणून? म्हणजे आवडत. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू? आय लव्ह यू. मी बाप मम्मी आहे ना, मी तुझी वाट बघन. मी क्लिनिक मधून येईन, मग मी स्वयंपाक करीन. मग मी जेवीन आणि जाईन झोपायला. कुणाच्या बुडाखाली किती आग लागली आहे ते आता कळत. काय काय डॉक्टर काय चाललंय? ट्रीटमेंट करतो का स्वतःची सेटिंग करतोय? अहो सेटिंगच करत होतो सासरे बुवा. अहो सैराटचा फिवर माझ्यावर पण चढला होता. मला आर्चीच गावत नव्हती म्हणून मी स्वतःच हे सैराट मुक्ती केंद्र उघडलं. आता मला आर्ची गावली आहे. आता आमचा संसार सैराट. बाबा पुढे येऊ नको. बाबा परशात होय माग. बाबा पुढे येऊ नको. ए रत्ताळ्या तू वाजव ना. परशा होय मागं. बाबा कसईच्या गाडीनं बिगी बिगी चालीन दारात तुमच्या आली. आली मुंबईची केळेवाली. आली मुंबईची केळेवाली. आली मुंबईची केळे. काय आहे? काय चाललंय काय इथं? भाषेसाठी रस्त्यावर आलोय मी आणि केळी घेऊन काय मध्ये मध्ये हिंडताय? ए बाबा मी माझा धंदा करते, तू तुझा धंदा कर की. केळ खायचं का? बघा हे असं आहे, केळ खायचं का असं नाही ग, केळं खायचंय का असं विचारावं. आता केळ म्हणलं काय आणि केळ म्हणलं काय? खाणार तर सोलूनच ना. जास्त आगाऊपणा करायचा नाही. खायचं का केळ? एकच राहिले. एक मिनिट, इथं मी काहीतरी महत्वाचं बोलतोय, बाजूला जाऊन उभी राहा. कळलं? केळ का केळ? हा कळलं कळलं कळलं. हा तर ऐका, काय आहे की आता विचार केला पाहिजे की मराठी सिनेमाने मराठी भाषेला काय दिलं. केळ. प्रत्येकानं विचार केला पाहिजे आपण भाषेला काय दिलं. केळ. मराठी सिनेमाने मराठी कलावंतांच्या हातात काय दिलं. केळ. एक राहिले. जायचं नाव प्रश्न बघतो. ऐक ऐक, अत्यंत घाणेरडं, अश्लील आणि चावट बोलतेस तू. ए बाबा आता मी काय सावट बोलते? मी माझा धंदा करते, तू तुझा धंदा कर की. तिकडे चालू दे तुझं. एक मिनिट. माझा धंदा चाललंय मराठी मराठी मराठी. तुझ्या आईची मराठी. शिवी 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 शिवी, माझी मातृभाषा आहे ती. मम्मी काही वेगळं बोलले? तेच तर बोलले, तुझ्या आईची मराठी. बरोबर आहे. हा 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 ठीक आहे, कळलं कळलं. मध्ये मध्ये व्यत्यय आणायचा नाही, कळलं? लांब जाऊन उभी राहा. केळ घ्या केळ. हा कळलं कळलं, तुला केळं विकायचं ते कळलं. एकच राहिले केळ केळ. एकच राहिले केळ 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 केळ. आता शांत बस, नाही तर शांत बस. माहितीये तुझं एक केळं आहे, तुला विकायचं आहे, कळलं? आता मध्ये मध्ये बोलायचं नाही. हा तर प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे, केळेची पाहिजे. पाहिजे ना, खा की मग केळ. एकच राहिले, खा ना. तर बाई तुझ्या पाया पडतो, महत्वाचं काहीतरी बोलायचंय, काहीतरी बोल.
कसं आहे बाबा, हे केळं खाल्लं ना का तुला काहीतरी सुचल. हे केळं खा म्हणजे मी पण मोकळी आणि तू बी मोकळा. खाऊ हा म्हणजे समाधान होईल तुझं. हा होईल तुझं समाधान. हा थांब. पाय घसरू देऊ नको. नाही म्हणजे साल इथं तिथं टाकू नको, पडल घसरल कोणतरी असं. बर. इथं पाठीत टाक. अरे हे बाबा. हा हा काय माझी किंमत किती तुझ्या आता भाड्या. नाही नाही तसं नाही. केळं खाल्लं मी, त्याचा मोबदला काय आहे? हा 5 रुपये. 5 रुपये. 1 मिनिट देतो. हा 5 रुपये. बाई काय झालंय माहितीये का, म्हणजे माझ्या बायकोनं 100 रुपये दिले होते मला सकाळी येताना, पण ते कुणीतरी मारले हो. 100 रुपयाची नोट कुणीतरी माझी मारली, चोरली ती. ओ साहेब, आता कुणी मारली तुमची? काय काय बोललीस तू? नाही म्हणलं नोट गेली ना, ती कुणी मारली तुमची? चावट बोलू नकोस ग. ए बाबा, आता मी काय चावड नाही नाही, ते पैसे तू चोरलेस माझे. आवर अश्लील घाणेरडं बोलतेस. थांब, पोलिसांच्या ताब्यात देतो. जाई जाई बोल. नाही देतो की नाही? जाई बोल. नाही नाही, पोलिसांना मी काय घाबरते का? जाई हो बोल. हो हो, पोलीस. भाऊ हवालदार कदम. मी पोलिसांना बोलवतोय. मध्ये मध्ये भाऊ कदम काय चाललंय? अरे मग त्याच नाव आहे भाऊ कदम. अच्छा, ओळख आहे वाटतं. मग पोलीस. सॉरी 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 सॉरी. एक मिनिट. काय काय शी. काय खरे पोलीस आहात का तुम्ही? खराच पोलीस आहे मी. वाटत नाही थोबाडाकडे बघून. त्याच्या आईला काय चालली तुमची झोंबा झोंबी? झोंबा झोंबी? घाणेरडं बोलायचं नाही इथे येऊन. असं नुसतं झोंबी म्हटलं तर साहित्य अकॅडमी. आणि झोंबा झोंबी म्हटलं तर अश्लील वाटतं का रे? ऐका ऐका काय नाही नाही, बरं झालं तुम्ही आलात हलवादार. काय बघा इकडे या. काय ही चावली? चावली भाड्या. काय बोलला तू? अहो चावली नाही हो, चावट बोलते. चावट. आता मी काय चावट बोलली? बघा हलवादार. बघा हलवादार म्हणली. हलवादार असं हलवादार काय? मग बरोबरच आहे, माझी पोस्ट आहे हलवादार. हाई बावळटच आहे का? ऐका ऐका, नाही माझी नाही, त्याचं कंप्लेंट. काय ऐकू नका. काय झालं, या माणसानं माझ्या पाठीतलं केळं खाल्लं आणि आता पैसेच देत नाही. नाही नाही, तसं नाही झालं. ऐका, मी केळं खाल्लं, पण मला काय मी पैसे यांना द्यायचे होते. म्हणजे आयात आहे. म्हणजे काय झालं माहितीये का, म्हणजे माझ्या बायकोनं सकाळी मला येताना ना 100 रुपयाची नोट दिली. काय झालं? नाही, नोट दिली 100 रुपयाची. अशी मागे ठेवली होती. हिने चोरली होती. आणि वर असलेली घाणेरडं बोलते मगापासून. अहो काय माणूस आहे, कुशल चोरीचा आळ घेतो माझ्यावर. नाही नाही साहेब, तुम्ही शांत घ्या जरा. मी कंप्लेंट लिहून घेतो. हा म्हणजे वादच मिटेल. हा मला सांगा तुमचं नाव काय? माझं? हा माझंच ना का तुझं? कसली काय? खोकला आला. सांग नाव सांग. जयवंत ज रामचंद्र रा जवळकर. जवळकर. लिहा बघताय काय? काय नाव आहे रे याचं? पिढ्यान पिढ्या असली अश्लील नाव घेऊन फिरता तुम्ही. हा हे आता मी बोलू का? अश्लील आहे बोलू? याला गाव कुठलं? भोसरी. हा भोसरीच आहे. अरे माझी मेवणी पण भोसरीची. काय करायचं तुला कळतं का? आता मला सांग. हे बघ, पुण्यात राहणाऱ्या माणसाला काय म्हणतो आपण? पुण्याचा. आणि नागपूरला राहणारा? नागपूरचा. साताऱ्याला राहणारा? सातारचा. मग भोसरीत राहणाऱ्याला काय म्हणणार? भोसरीचा. काय नाही अश्लील बोलताय तुम्ही. अरे काय असलेले? मराठी भाषाच तशी आहे, त्याला मी काय करणार? अहो नुसती क्रियापद म्हटली तरी तुम्ही त्याला असलेलं म्हणाल. आता वाक्यातलं क्रियापदच काढलं
तर त्याला काय अर्थ उरल का नाही नाही काय हा? अर्थच नाही ना. नुसतं आम्ही हे म्हणायचं का सकाळी उठून मी बेडवरून मी पायऱ्या मी भिंतीला खिळा पी त्याच्या आल्यानंतर त्या पीला सुद्धा अश्लील म्हणाल तुम्ही नाही तर काय आता हलवा काय लय घाण भरली या माणसाच्या डोक्यात. काय करायचं या माणसाला मला कळत नाही अरे हलवा नावाचा मासा असतो मासा दुधी हलवा असतो गाजराचा हलवा असतो केळ्याचा हलवा असतो असतो मग असतो 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 हा आता आवळा काय हो काय अरे ह्याचं काय झालं तुझं 24 तास डोक्यात तेच चाललेलं असतं का रे अरे आवळा म्हणजे मोरा आवळा राया आवळा हा राया आवळा बघा अश्लील बघा किती भरलंय मनात बघा असं करून नाही का नाही हा अरे राया आवळा ते आवळा वेगळं राया आवळा आवळ्याचा प्रकार आहे तो ह्याचं म्हणजे असं झालं ना मी नाही त्यातली कडीला वाटली काय वाटेल त्या म्हणे वाटेल तिकडे वापरताय गोंधळ उडाला तुमच्या डोक्याचा गोंधळ बिंदळ काय नाही मराठी भाषा जरा आहेच विचित्र आता मला सांगा गाडी बिघडली तर आपण काय बोलतो गाडी बंद आहे हा पोरगी बिघडली तर आपण काय बोलतो पोरगी चालू आहे बघा किती दुसऱ्यांच्या पोरी बाळी बद्दल बोलतो तू अरे स्वतःची पण पोरी बाळी आहे का नाही तुला काय जास्त शहाणपणा करू नका माझ्या पोरीबद्दल काही बोलायचं नाही माझी पोरगी अत्यंत सरळ वळणाची आहे हा तेच बोलतोय मी काय हा अरे ती जर सरळ असेल तर तिला वळण कसं असेल आणि तिला वळण असेल तर ती सरळ कशी असेल एकदम बरोबर आहे तुमचा हवा नाही भाषेची गंमत आहे ती अरे मग ही पण भाषेचीच गंमत आहे ना बाबा मग छान आहे की नाही भाषा आपल्या भाषेला अश्लील म्हणतो नाही तुम्ही ना माझा डोक्याचा गोंधळ उडवलाय मी आता तुमच्यावर दावा ठोकीन बोलतो नाही तुम्हाला आता कोर्टाची पायरी चढायला लावीन चढायच्या गोष्टी हा माणूस आता जास्त बोललात ना तर तुमचा गळा दाबीन हातवारे बघायच्या हातवारे किती घाणेरडा माणूस आहे रे अरे मेल्या अरे गंमत आहे भाषेची गंमत आहे ती कळली ना गंमत तुला मस्त की नाही भाषा हा पटलं साहेब चला कुठं नाही कुठं म्हणजे काय माहिती का आम्ही पोलीस एकत्र मिळून बांबू लावणार आहोत परत घाणेरडं बोललात तुम्ही अरे काय गाणं आहे याच्यात अरे पोलीस एकत्र मिळून पोलीस ग्राउंडवर वृक्षारोपण म्हणजे बांबूची झाडं लावणार आहोत बरोबर चला 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 भैया बाई चला बांबू लावूया डोक्यात घाणेरडे विचार आहेत तुमच्या दोघांच्या पण काय तुला वर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला चला एकदाची रिक्षा स्टँडला लावली हे बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला ह्याच्या आईला रात्रीच्या टायमाला गाडी काढली म्हणलं इथं घाणेकरला कार्यक्रम आहे 2-4 कस्टमर गावतील एक कस्टमर गाव ना तुम्हाला सांगतो जाम प्रॉब्लेम रिक्षा इकडे बाई इकडे असं जरा इकडनं असं सांभाळून जा हा जरा जायला रस्ता द्या बाई ना जा हो हो एक मिनिट हॅलो हा तुम्ही आता काय केलं पुण्याचं काम केलं बाई पुण्याचं काम हा मग आणल्या बाईला रस्ता दाखवला एक मिनिट तुम्हाला मी आंधळी वाटलं तुम्ही आणल्या नाही ह्याच्या आईला तुम्ही आणल्या नाही बाई नाही हो बाई तुम्ही खरंच आणल्या नाही हो नाही मग रात्रीच्या टायमाला गॉगल तुमच्या बापान लावला होता का आय एम सो सॉरी लोखंडवाला बाई तुम्ही डोक्यावर पडलेत का अहो मी रिक्षावाला आहे बाई एक्सक्यूज मी कस्टमर म्हणून विचारते तुम्हाला अच्छा कस्टमर आहे चला ना काय प्रॉब्लेम नाही भाई हॅलो प्लीज कस्टमर नाही हो कस्टमर हो बाई मला शिकवू नका मी एज्युकेटेड माणूस आहे माय गॉड एज्युकेटेड येस मला सांगा किती शिकलात तुम्ही MBBS MBBS येस MBBS तुम्ही MBBS आहात येस मी MBBS आहे फुल फॉर्म तरी येतो का त्याच्या आईला त्याच्याशिवाय शिकलो सांगा काय फुल फॉर्म आहे MBBS चा MBBS म्हणजे
मॅट्रिकला बसून बसून सडलोय त्याच्या आईला त्याच्या. शिक्षणाचं इन्सल्ट करता माझ्या समोर तेही. तुम्हाला माहितीये मी कोण आहे? का बाई तुम्हाला माहित नाही तुम्ही कोण आहे? अहो म्हणजे मी कोण आहे? कोण आहे तू? तुम्ही तिच्या आईला बाई माणूस दिसताय. बाई बाई माणूस नाही हो. नाही. तिच्या आईला मेकअप मध्ये हल्ली कळत नाही ना बाई कोण बाप्या कोण. एक्सक्यूज मी, मी बाईच आहे पण मी तशी कोण आहे? तुम्ही तशा कोण आहे बाई? ए कोण शुकशुक करायला इकडं? काय काय कसं? मी शिक्षिका आहे. बाई एकदा करून दाखव ना एकदा. शिक्षिका एकदा एकदा. काय पूर्ण शुकशुकाट आहे का इकडं? काय चाललंय तुमचं? अहो मी शिक्षिका आहे. शिक्षिका मग नीट बोला ना. मी शिक्षिका आहे बाबा. असं काय शिकलं जे सांगताना तुम्हाला एवढी लाज वाटते? मला लाज वाटत नाहीये, मला तुमची लाज वाटते. माझी? तुमच्यासारख्या अशिक्षित माणसामुळे ना आपला भारत देश मागे. ओ भारत देश. हे बघा कमी शिकलेलो असलो ना तरी पण जनरल नॉलेज सॉलिड आहे आपलं. काय सॉलिड आहे तुमचं? जनरल नॉलेज. कॉलेज कोणालाच उत्तर देता येणार नाही अशी उत्तर आपण देतो. हॅलो. कॉलेज नाही हो, नॉलेज. बाई स्पेलिंग येतो तुम्हाला? सोपं आहे. जरा बोला. KNOWLEDGE. शाबास. हे जरा वाचून दाखवा. कॉलेज. कोणालाच देता येणार नाही अशी उत्तर आपण देतो बाई. बरं सापडलात. तुमची आता मी शाळाच घेणार आहे. तुम्ही माझी शाळा घेणार बाई? घंटा वाजवा. बाई एवढं साधं कळत नाही. शाळा सुरू होणार म्हणजे घंटा वाजली पाहिजे ना बाई. येस येस वाजवा वाजवा बाई. चिंग 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 चिंग. हे ज्या आईला शाळेतली बाई एक आईस्क्रीम विकायला आली कळत नाही. बाई इथं लोलक आला. लोलक आला. थांबा मी घंटा वाजवतो. तुम्ही बाई आहेत ना शिकवा तुम्ही. हा टंग 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 टंग. फड सांभाळ तुऱ्याला ग आला. फड सांभाळ तुऱ्याला ग आला. तुझ्या उसाला लागल कोला ग. तुझ्या उसाला लागल कोला ग. तुझ्या उसाला लागल कोला ग. तुझ्या उसाला लागल कोला. क्या बात है भाई क्या बात. बाई बाई हे मराठी बोल झालं. हिंदी घ्या हिंदी. हिंदी 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 घ्या हिंदी. तेरे फोटो को सीने से यार चिपका लो सैया मेरी कार से. क्या बात है बाई. क्या बात है क्या बात है. तुम्हाला सांगू मला कसं वाटलं बाई? कसं? अशी फेमिकॉलची रिकामी ट्यूब नाचल्यासारखी वाटली त्याच्या. काय हो? ओ बाई तुम्ही शिक्षिका आहे ना मग जरा पाडे बिडे म्हणा ना. पाडे पाडे पाडे. ए बे एक बे ए बे दोन चार बे तिक सहा मानना मानना बे चौक आठ बे बे सक बार मानना मानना. क्या बात है बाई. बाई मला ना अशी शिक्षणाची लय गोडी निर्माण झाली. काय सांगता? तुमच्यामुळे बाई फक्त तुमच्यामुळे. आता मी रात्रपालीच्या शाळेला येतो बाई. तुम्ही काय सांगता? बाई मी एक कविता म्हणू काय? कविता. हा चालेल. अरे ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. फायर ब्रिगेड मग वाले तू. अरे फायर ब्रिगेड मग वाले तू. इंदर ते तर अरमा. ओ बलमा ओ बलमा ओ बलमा. काय करताय? कविता पाठ करतो ही अशी घोकंपट्टी ना. ओ बलमा. क्या बात है. बाई तुम्ही मला ना तुमच्या प्रौढ शाळेत घेऊन टाका. काय? आता मी मोठा झालो ना बाई. मला शाळेत कोण घेणार? म्हणून प्रौढ वर्गात घेऊन टाका मला. पण आधी तुम्हाला माझ्या तोंडी परीक्षा द्यावी लागेल. चालेल ना बाई चालेल ना. हा काही प्रश्न विचारून त्याची उत्तर द्यायची. विचारा बाई विचारा विचारा. पहिला प्रश्न. गांडूळ शेतकऱ्यांचा मित्र असं का म्हटलं जातं? गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे असं म्हणलं जातं कारण शेतकरी बिचारा एकटा शेतात राबत असताना गांडूळ त्याच्या बरोबर गप्पा मारतो. आपला अनुभव आहे ना बाई. हे बघा मी असं शेतात असं शेती करत असताना तिकडनं असं गांडूळ आला. मी म्हणलं क्या गांडूळ कैसा आहे. तर तो मला म्हणला मै मस्त एकदम.
भाई. वा वा कुशल. हे काय गांडूल आहे ना, दोन्ही बाजूनी बोलतो चालतो. एक गांडूळ. भाई हे बघा, तुम्ही इतर कुठल्या प्राण्यांबरोबर असे गप्पा मारता? चाचा, इतर कुठल्या प्राण्यांबरोबर गप्पा नाही मारत. लोकांच्या भावना दुखावल्या जातात ना बाई. हा, मग माग एकदा ना मी कुत्र्याचं स्किट केलं होतं. तुम्हाला सांगतो, एवढ्या भावना दुखावल्या गेल्या होत्या ना लोकांच्या. नाही माझ्या. लय कमी मार्क मिळाले होते त्याच्या. जाम वाईट वाटलं होतं. एक मिनिट, आता इतिहासातला प्रश्न. इतिहास विचारा ना. टिपू सुलतान कुठल्या लढाईत मारला गेला? टिपू सुलतान त्याच्या शेवटच्या लढाईत मारला गेला. वा 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 वा. हे बघा, नीट उत्तर द्या. टिपू सुलतान 1799 साली मैसूरच्या लढाईत मारला गेला. बाई मला सांगा, टिपू सुलतान 1800च्या लढाईत होता का? नाही. मग त्याची शेवटची लढाई कुठली? 1799ची. मग तो शेवटच्या लढाईत मारला गेला की नाही बाई? कमाल आहे. मला सांगा, मुळात मैसूर साठी लढाई करायची कशाला? हो, मैसूर स्वीट डिश आहे ती, जेवल्यानंतर वाटून खायची. नाही बाई मला जरा प्रश्न पडले होते, विचारू काय थोडेसे? तुम्ही मला प्रश्न विचारला? तुम्हाला चालेल, पण देख, रिक्षाने फुकट सोडायचं. कायमचं तुम्हाला घेऊन. बाई, लायन माहितीये? लायन. ओ, सिंह. सिंह. सिंहाने डरकाली फोडल्यानंतर काय होतं? जंगलातले प्राणी सगळे असे सायरा वायरा घाबरू लागतात, असे पळू लागतात. बाई, तुमचं उत्तर चुकलंय बाई. सिंहाने डरकाली फोडल्यानंतर लगेच टॉम अँड जेरी सुरू होतं. कुठला पण लहान मुलगा सांगेल बाई. हे बघ, असले फालतू लहान मुलांचे प्रश्न नाही विचार, जरा बरे प्रश्न विचार. बरे विचारतो बाई, बरे विचारतो. मला सांगा, भारतात सगळ्यात जास्त बर्फ कुठं पडतो? किती सोपं आहे, हिमालयात. हळदीच्या आईला. भारतात सगळ्यात जास्त बर्फ दारूच्या ग्लासात पडतो. वा दादा. काय बाई, तुम्ही येड्या झाला का बाई? येड्या? कसली भाषा आहे तुमचं ना. बरं सापडलात. रिक्षावाल्यांची भाषा मला सुधरवायचीच होती एक दिवस. हो, मी एक वाक्य देईन, त्याचा मराठीत अनुवाद कीजिए. चालेल, बोला. मेरा मुर्गा सुबह सुबह बांग देता है. साहजिक आहे ना बाई. कोंबडा तो बांग देणारच. साहजिक आहे. भाषांतर करा. भाषांतर काय वाक्य? मेरा मुर्गा सुबह सुबह बांग देता है. ओके. मांजा कोंबडा कोणी मारी याला न माझा कोंबडा, कोणी मारी याला माझ्या कोंबड्याची लंगडी निस्किल अटकन दिला या कोंबडीनं माझा कोंबडा, कोणी मारी याला न माझा कोंबडा, कोणी मारी याला माझा कोंबडा, कोणी मारी याला. चिकनी चमेली छत पे अकेली पौआ चढ़ा के आई. अरे चिकनी चमेली इकडे नाचा. अरे चिकनी चमेली पौआ चढ़ा के आई. चिकनी चमेली पौआ चढ़ा के आई. इकडे का नाही, इथं जरा मालदार लोक दिसत आहेत, थोडे पैसे उडवतील ना. नाचा नाचा. क्या बात आहे. बस बस बस. ये ले तेरा कमाई ले. कितना नाची में, लेकिन इतना ही देता है. तू आजकल वही नाचती रे. ठीक है, बिबिकॉल बिटाना जरा. अगले टाइम से नाचूंगी मैं. मी शिक्षिका आहे, हे नाचगाण करायला लावताय तुम्ही मला. नाही बाई, मी तुम्हाला तेच सांगतोय. कसं आहे अहो, नाचगाणं सगळ्यांना आवडते की नाही, तर नाचगाण्यातनं शिक्षण शिकवलं की नाही, तर ते सगळ्या लोकांना आवडेल ना. क्या बात आहे. एक मिनिट, माझ्या लक्षात आलं, तुम्ही एक उत्तम शिक्षक होऊ शकता. काय बोलता बाई? हे माझं कार्ड घ्या, उद्यापासून शिक्षक म्हणून माझ्या शाळेत शिकवायला या. क्या बात आहे बाई, बेस्ट. बाई एक काम करा, माझी चावी घ्या, उद्यापासून माझ्या रिक्षावर या. चालेल. काय कृपया लक्ष द्या. एक आनंदाची बातमी. आजच्या या कॉमेडी अवॉर्ड्सच्या दिनी आपल्या समोर शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक गया है उसको मिलके उठाना, साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना. महाराष्ट्रावर घेणार ताबा फक्त आपले बाबा. या राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने चिंगारी नाही आगे कोकणचा ढाण्या वागे.
मुख्यमंत्री कळलं काय? मीच मुख्यमंत्री होणार. माझ्याकडे भाषण आहे, मॅडमने ऍफिडेव्हिट केलेलं. अरे तुमचा काळ संपलेला आता. आता आमचा सुरू झालेला आहे. मॅडमनी मला स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं आहे, अगली बार तुमच मुख्यमंत्री. कळलं काय? आणि जर तुम्ही मुख्यमंत्री परत झालात तर मी राजीनामा देणार. आम्ही तो स्वीकारणार नाही. ठीक आहे, मी माझा राजीनामा मागे घेतो. अरे एकच वादा आमचे दादा. तिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. तिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. आज या ठिकाणी आम्हाला असं सांगायचं या ठिकाणी की धरणामध्ये पाणी नाही तर आता त्यात काय मी विषय वेगळा आहे. काय असंच असतं यांचं. मला असं सांगायचं या ठिकाणी की सुप्रियाने आमचं कालच बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्री मीच होणार आहे या ठिकाणी. हे बघा, तुमच्यातच ठरवू नका मुख्यमंत्री कोण होणार ते. मुख्यमंत्री महाराष्ट्र ठरवेल कोण होईल ते. बंद करा हे सगळं. ए बंद कर जरा. काय चाललंय, काय चाललंय? आणि यांच्या बाबतीत सगळं मॅडमना ठरवावं लागतं. आबा हे काय करतात या ठिकाणी? हे बघा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी होणार आहे. आता वाजव ना. बघितलं दादा, वाजवायला काय सांगितलं आणि वाजवतो काय बघा. या ठिकाणी तुमचा धूर निघाल्याचं वाजवलं त्यांनी त्या ठिकाणी. हे बघा, माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे आणि त्याने मी अख्खा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करणार आहे. बाबा मी जरा बोलू का? बोला. अरे तुम्ही काय सुतासारखं सरळ करणार? तुम्ही सुती कपडे घालून घरात बसता. पहिले घराच्या बाहेर पाऊल टाका आणि मग मोठ्या मोठ्या बाता मारा. बघा बघा, तुमच्या पक्षाचा माणूस कसा बेताल वक्तव्य करतोय. हे बघा, हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याचा आमच्या पक्षाशी काही संबंध नाही. अरे पण तुम्हीच बोललात ना, बोला म्हणून मी बोललो. या ठिकाणी हे काहीच बोलत नाही म्हणून सगळे घोळ होतात या ठिकाणी. नाही, आता कसलेच घोळ होणार नाहीयेत. आम्हीच विजयी होणार. अरे छोट्या हृदय सम्राटांचा विजय असो. आवाज कुणाचा? छोट्या हृदय सम्राटांचा. आई भवानीला आणि थोरल्या साहेबांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून माझ्या बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, तुम्हाला मी मानाचा मुजरा करतो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच होणार आहे. काय चाललंय, काय चाललंय? यांचा शपथविधी कधी झाला? माझ्या सैनिकांनी केला. हे बघा, मुख्यमंत्री म्हणजे कार्याध्यक्ष होणं नाहीये. पण मी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसून दाखवणार. अरे आधी म्हणाला करून दाखवलं, मग वरून दाखवलं, आता का खुर्चीत बसून दाखवणार? एक मिनिट. दिल्लीमध्ये नरेंद्र, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र. हा, त्यामुळे तुम्ही आपसात ठरवण्याची गरज नाहीये. मुख्यमंत्री हा मीच होणार आहे. देवेंद्र, तू नवीन आहेस, मी आधी आलोय, आधी मुख्यमंत्री मी होणार. हे पहा, मुख्यमंत्री कोण होईल हे संघ ठरवेल. कुठला संघ म्हणायचा आहे? नाही म्हणजे संघ म्हणजे मला असं म्हणायचंय की संगनमतानं आपण ठरवूया की मुख्यमंत्री कोण होणार आहे. कारण मुख्यमंत्री होणं हा काही विनोद नाहीये. बाबा मी बोलू का? बोला. तुम्हाला विनोद नकोय ना, मग सांगा ना विनोद नकोय म्हणून. विनोद चांगला आहे पण मुख्यमंत्री होणं हा विनोद नाहीये असं मला म्हणायचंय.
नाही तर तुमच्या तावडेत येत नाही म्हणून विनोद चांगला नाही असं नाही म्हणायचं. आणि विनोद चांगला नसता तर पुरस्कार कसे काय दिले असते? ओ इकडून तिकडे तिकडून इकडे जाणारे तुमच्या पक्षाचे काय बोलतायत बघा. हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्यांचा आमच्या पक्षाशी काही संबंध नाही. या ठिकाणी हे काहीच बोलत नाही म्हणून सगळा घोळवतो या ठिकाणी. नाही नाही, घोळ होणारच नाहीये, आम्हीच विजयी होणार. कॅमेरा किधर है? मीडिया किधर है? बरोबर आहे. आठवलंय का तुम्हाला? हो हो, जसे आहे तुमचे शिवबंधन, जसे आहे तुमचे शिवबंधन तसे आहे आमचे राखीबंधन. आमच्या सोबत आहेत राखीताई, आमच्या सोबत आहेत राखीताई, त्याच होणार खासदार बाई. रामदास जी, तुम्हीच पंतप्रधान होणार मला माझ्या गॉडनी सांगितलंय. कॅमेरा किधर है? मीडिया किधर है? ए भवानी इथे मुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा सुरू आहे, काय बरं? नाही बरोबर आहे. कोण होणार आहे मुख्यमंत्री? कोण होणार आहे मुख्यमंत्री? नागपूरला असतात हिरवीगार संत्री. आपली ते संत्री थोडी कच्ची आहेत. ओसामा आहे, ओबामा आहे, मोसंबी आहे. मीच होणार आहे मुख्यमंत्री, मीच होणार आहे मुख्यमंत्री, कारण मी पाहिलेलं आहे फॅन्ड्री. तुम्ही उगाच आम्हाला बोल लावू नका. आम्हीच खाऊन टाकू सगळा मेवा. महाराष्ट्राच्या काळ्या दगडावर मी मुख्यमंत्री होणार ही निळी रेग आहे. आठवले मला काय म्हणायचंय ते आठवले. तुमच्या ह्याच्यात काय नाही नाही, कसं आहेत त्या आमच्या बहीण, आहेत त्या आमच्या बहीण, त्यांना बोलायची काही गरज नाही. पाटामध्ये आहे पाणी, गाऊ मोठेवरची गाणी, मीच होणार मुख्यमंत्री ही आहे यावरची आकाशवाणी. मुख्यमंत्री नाही पंतप्रधान. रामदासजी, एक मिनिट. पंतप्रधान होण्यासाठी जेवढ्या सीट्स लागतात तेवढ्या तुमच्याकडे आहेत का? असं कसं होऊ शकेल मला सांगा तुम्ही. बरं ठीक आहे साहेब, माझं एवढंच फक्त म्हणणं आहे की तुम्ही मला एकच सीट द्या. दिली. मुख्य संत्र्याची. मुख्यमंत्र्याची सीट द्या मला. अरे मुख्यमंत्री नाही होऊ शकत तुम्ही. नाही होऊ शकत. बंगल्याचं दार उघड. आई भवानी, दार उघड. मित्रों, झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डच्या या निमित्ताने मी आपल्याला आश्वासन देतो, अच्छे दिन आए हैं, हंसी के दिन आएंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला मला. ढूंढता फिर रहा हो तुम्हें रात दिन, मैं यहाँ से वहाँ. मुझको आवाज दो, छुप गए हो सनम, तुम कहाँ? मैं यहाँ, तुम कहाँ? मैं यहाँ. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी, तुम्ही इकडे तिकडे फिरताय, तुम्हाला वकील हवाय का? हो हो, तुमच्या ओळखीचा आहे का कोणी वकील? बघा ना तुमच्या समोर उभा आहे, काळा कोट व्हाईट पॅन्ट, मीच वकील आहे. नाही नाही, पण मला ना जरा हुशार वकील हवाय. खरं सांगू, एवढ्या तर मीच चांगला हुशार वकील आहे. तुम्ही फक्त प्रॉब्लेम सांगा. खून, मारामारी, चोरी, डकेती, रेप, वाटेल ते बोला. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, जामीन तर जामीन बोला. पत्र तर पत्र लिहायचं बोला, मी सगळं करतो. अहो, पत्र लिहून घ्यायचं असेल तर मी पोस्टात जाईन ना. आणि तुम्ही वकील असून पत्र लिहिता? अरे रे, पोटासाठी माणसाला काय काय करावं लागतं. हे बघा ना, हे बघा ना. काय? हे बघा ना, पेन, पेन्सिल, वया, पुस्तकं, साबण, वेफर, पेपर, गुटखा सगळं सगळं विकतो मी. तुम्ही बुधवारी शुक्रवारी आलात ना तर बॉइल्ड अंडी सुद्धा ठेवतो मी.
अहो तुम्ही वकिलात की चालतं फिरतं सुपर मार्केट. खरं म्हणजे वकिलीपेक्षा हात धंदा माझा जास्त चालतो. बोला 50 कसो 50 कसो 50 कसो 50 कसो. हा बोला पान लावून देऊ तुम्हाला. तुमची पानपट्टी आहे बघा शानपट्टी करू नका. ही पांढरी पट्टी दिसते ना याला घरून येताना चुना लावतो मी म्हणजे पान लावायला बरं पडतं ना. बोला चुना लावू की पान लावू. नाही मी पान खात नाही. मग सिगरेट घ्या ना. सिगरेट कुठे ही बघा ना. तुम्ही वाटेल ते ब्रँड सांगा सगळे ब्रँड सर फक्त सांगा तुम्ही. बोला ना 50 कसो 50 कसो 50 कसो. एक मिनिट वकील साहेब तुम्ही हे मगापासून 50 कसो 50 कसो म्हणता हे नेमकं काय. काय कोर्ट आहे कोर्ट. कोर्टाच्या बाजूला लक्ष्मी थिएटर आहे तिकडे दबंग पिक्चर लागलाय तुफान चाललाय तिकडे ब्लॅक मिस करतो. काय माहितीये का आता कोर्टात लोकांना तासन तास बसावं लागतं. जज साहेब जेवायला गेले की काय करणार मग लोक माझ्याकडे येतात ब्लॅक तिकडे घेतात पिक्चर बघतात. 50 कसो 50 कसो. पण लोकांना कसं कळतं की तुमच्याकडे ब्लॅकची तिकीट मिळतात म्हणून. अहो रेग्युलर कस्टमर आहेत माझे. काय बाबू तिकीट पाहिजे दुसऱ्यांदा पिक्चर बघता आवडला वाटतं. काय म्हणता तुम्ही तिकीट काय असतं माहितीये का कोर्टात जर केस फाईल झाली ना की वर्षानुवर्ष त्याचा निकाल लागत नाही. आता बाबू आमचा रेग्युलर कस्टमर आहे. नमस्कार. आता याच्या वडिलांची केस माझ्या वडिलांकडे होती. अच्छा अच्छा. त्यावेळी माझे वडील ह्याच्या वडिलांना ब्लॅकने तिकीट विकायचं. काय केसचा निकाल लागला नाही पण ह्यांच्या दोघांचा निकाल लागला. अच्छा अरे त्यानंतर मी त्याला ब्लॅकने तिकीट विकायला लागलो. ओके आता आम्हाला दोघांना माहिती बरीच वर्ष काय लागणार नाही तेव्हा मी काय म्हणते काल माझ्या मुलाची त्याच्या मुलाची ओळख करून दिली म्हणजे काय वारसाकन धंदा पुढे चालायला पाहिजे ना. 50 कसो 50 कसो 50 कसो. असं तुम्ही खरंच ग्रेट आहात आहे ना. तुम्हाला कळलं ना आता ग्रेट मला तुमची केस द्या ना. मागच्या महिन्याचं लाईट बिल भरायचं बाकी आहे हो. प्लीज ठीक आहे पण माझी केस खूप नाजूक आहे. मी नाजूकच केस घेतो हार्ड केस घेतच नाही. चला हे एक बरं झालं मला ना माझ्या बायकोला ना डिवोर्स द्यायचंय. पण तुमच्याशी कोणी लग्न केलं काय तुमचं लग्न झालंय वाटत नाही. मी मेंटेन केलंय. काय मेंटेन आहे यार. थँक्स तुम्ही ना बाजूला. हा काय म्हणता मॅडम हेअरपिन घ्या ना. पैसे बाहेर आपलं गेटच्या बाहेर हिशोब. नाही तुमचे केस एकदम क्लिअर कळलेले. थोडक्यात तुमच्या बायकोला तुम्ही हेअरपिन न दिल्यामुळे तुम्हाला तुमच्या बायकोपासून डिवोर्स हवाय. करेक्ट. अहो हेअरपिन कुठे मध्येच टोचताय आणि माझ्या बायकोला डिवोर्स नको आहे. मला माझ्या बायकोला डिवोर्स द्यायचा आहे. अहो तुम्ही तिला डिवोर्स दिला काय की तिने तुम्हाला डिवोर्स दिला काय. डिवोर्स थोडं महत्वाचं की नाही. मला सांगा डिवोर्स का द्यायचा आहे. कुणाला सांगू नका. नाही कोर्टात जजला सांगावं लागेल ना. नाही त्यांना सांगा पण बाहेर बोंबाबोंब करू नका. मला सवयच नाहीये. 50 कसो 50 कसो. काय 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 नवीन लफडं वाटतं. कॉर्नर सीट घे मजा कर. काय म्हणते तुम्ही लफड. माझी बायको जाम लफडेबाज आहे हो. तिचे बाहेर कुणाशी तरी ना अनैतिक संबंध आहेत. कोणाशी कोणाशी सांगा ना. आमचा शेजारचा पप्पा आहे ना. हो तुम्हाला काय मजा वाटते काय. तसं नाही म्हणजे कोणाची ना कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याशिवाय आम्हाला केस कसे मिळणार नाही. अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला केस मिळावी म्हणून आम्ही बाहेर अनैतिक संबंध ठेवायचे. काय केस आहे अरे केस विचारायचे नाही तुम्हाला विचार तुम्हाला कंगवा 20 रुपये द्या. थँक्यू. टकला असून केस विंचरतोय काय तर तुमची केस टकल्यासारखी एकदम तुळतुळीत झालेली आहे. थोडक्यात तुमच्या बायकोचे केस गळतात हे तुम्हाला कळलेलं आहे म्हणून तुमच्या बाहेर अनैतिक संबंध निर्माण झाले हे तुमच्या बायकोला कळलेलं आहे म्हणून तिला तुमच्यापासून डिवोर्स व्हाय. करेक्ट. काही काय बोलताय. माझ्या बायकोचे केस गळत नाहीत लांब सडक केस आहेत आणि माझे अनैतिक संबंध नाही आहेत. माझ्या बायकोचे अनैतिक संबंध आहेत. ओ गेल्या आठवड्यात 3 साबण घेऊन गेलात पैसे कोणतं बाबा देणार. पैसे द्यायचे आणि तोंडा फेस आहे पण केस करून टाकेल. नाही घाबरू नका तुमच्या केसवरचा फेस मी स्वच्छ पुसून टाकलेला आहे. थोडक्यात तुमच्या बायकोचा आणि तुमचे अनैतिक संबंध आहेत हे तुम्हाला कळलेलं आहे म्हणून तुम्हाला तुमच्या बायकोपासून डिवोर्स आहे. करेक्ट है ना. अरे हा कोण आहे रे. अरे हुशार वकील मी. अहो नवरा बायकोचे संबंध कधी अनैतिक असतात का. असतात काही रेअर केस. तुमची केस तुम्ही लक्ष देऊ नका. मला सांगा तुम्हाला काय हवंय. डिवोर्स. तुम्हाला विचार तुम्हाला काय हवंय. अच्छा गुटखा 5 रुपये सुट्टे द्या. 10 रुपये 5 रुपये बाहेर सुट्ट्या नाही. एक काम करा ना तुम्ही 10 रुपयाचे 2 गुटखा द्या. ठीक आहे. अरे बघा गुटखा खाऊन इथे थुंकायचं ना बाहेर जायचं. भंगच वाटते तुला. नाही नाही एक सेकंड मी भंगच करतोय. नको एक सेकंड मी भंगच करतोय. गुटखा खा गुटखा खाल्लास वर बघ थुंक थू तोंड रंगला की नाही. चाल मला शिकवतं. हा तर तुमच्या केसवरचे असेच रंग आम्हाला कळलेले आहेत. थोडक्यात तुमच्या बायकोचे माझे अनैतिक संबंध आहेत हे तुम्हाला कळलेलं आहे म्हणून तुम्हाला तुमच्या बायकोपासून डिवोर्स आहे. करेक्ट. काय बोलताय. माझ्या बायकोचे तुमच्याशी अनैतिक संबंध नाही आहेत. माझ्या बायकोचे बाहेरच्याच कुठल्या तरी वेगळ्याच माणसाची अनैतिक संबंध आहेत. काय लागा तुम्हाला. ओके रिलॅक्स हाय करू नका. बीपी वाढत रिलॅक्स. असं होतं कधी कधी. केस एकदम क्लिअर झालेलं मला सांगा तुमच्या बायकोचं नाव काय. नशीब एक तरी प्रश्न तुम्ही माझ्या केसच्या संदर्भातला विचारणार. मी प्रोसिजर प्रमाणे जाणारा वकील आहे. प्रत्येक रूल्स अँड रेग्युलेशन पाळणारा वकील आहे. बोला मला काय म्हणताय. मी काय म्हणताय. सिगरेट 4.5 रुपये सुट्टे द्या.
5 रुपये माडे आठवडे सुट्ट्या नाहीयेत. आठवडे कुठून उघडणार ते? तुम्हाला कळत नाही आठवडे सुट्ट्या आणायचं ते? कुठून आणणार सुट्टे ते? अरे काय अर्थ आहे का? अरे एक सिगारेट किती 5 रुपयाचा? अरे तुमच्याकडे 50 पैसे सुट्टे आहेत? 1 रुपये 1 रुपये. हे घ्या तोंडावर मारा. तुम्हाला उद्या येतो. हा बोला. हा तर काय तुम्हाला काय वेणी बोला. मोरी घासायचा ब्रश कालच स्टॉक संपला नाही तर दिला असतं तुम्हाला मी. ठीक आहे नंतर देतो. हा बोला. मोरी घासायचा ब्रश. मोरी घासायचा ब्रश मध्ये कुठे आणताय? तुमची केस डिवोर्स की नाही? मोरी घासायचा मध्ये आणलात तर केस तुंबेल नाही का? मला सांगा तुमच्या बायकोचं काय? तुझ्या बायकोचं नाव काय? सांगतो. संजना संजना आणि संजना. ओके केस मला कळलेले आहेत. स्वच्छ आहे. तर संजनाचे आणि तुमचे अनैतिक संबंध आहेत हे तुम्हाला कळलेलं आहे. संजनाच्या नवऱ्याला कळलेलं आहे म्हणून तुम्हाला आणि संजय नवऱ्याला डिवोर्स व्हाय. दॅट्स ऑल द केस इज ॲडजॉर्न and court is adjourned. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू थँक्यू. बाहेरच्या बाहेर केस निपटले. 1000 रुपये देणार. 500 रुपये देणार. 200 रुपये खाली वाटत नाही. साबण तरी सगळं फुकट गेलं.